हरे कृष्णा। हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यमुना तीरावनचारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यमुना तीरावनचारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यमुना तीरावनचारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यमुना तीरावनचारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Jai Radha Gopinath Radhe Jai Radha Govinda Radhe Jai Radha Vijay Govinda Radhe Jaya Gauranitai Jaya Gauranitai Jaya Jaya Prabhupada Jaya Jaya Prabhupada Jai Jai Gurudev Jaya Jaya Gurudev Nitai Gaura Hari Bol Nitai Gaura Hari Bol
हरे कृष्ण. तर भीमसेन प्रभूंनी 3-4 दिवसापूर्वीच सांगितलं मला की मी गावाला जाणार आहे आणि तुम्ही गुरुवारी प्रवचन करा. तर त्यांना मी काल विचारलं, नाही आज सकाळी विचारलं की कुठल्या विषयावर बोलायचं सांगा प्रभूजी म्हणजे. तर त्यांनी मला एक सब्जेक्ट सांगितला आहे, भगवद्गीतेतल्या 4थ्या अध्यायातला 34वा श्लोक. बऱ्याच जणांना माहिती असेल. माहिती कोणा? 4थ्या अध्यायातला 34वा श्लोक. तद्विधी प्रणिपातेन. म्हणूया आपण. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. त्याचा विग्रह, संधी विग्रह. तत् विविध यज्ञांचे ते ज्ञान विधी जाणण्याचा प्रयत्न कर. प्रणिपातेन आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन, परिप्रश्नेनं नम्रतापूर्वक प्रश्न विचारून, सेवया सेवा करून, उपदेक्षन्ति ते दीक्षा देतील, ते तुला, ज्ञानम ज्ञानामध्ये, ज्ञानिनः आत्मसाक्षात्कारी, तत्व सत्याचे, दर्शिन दर्शी. भाषांतर आणि तात्पर्य AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे द्वारा. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. तात्पर्य: आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे. म्हणून भगवंत आपल्याला त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतात. गुरु शिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. भगवंत हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गुरु शिष्य परंपरेतील व्यक्ती हा भगवंतांचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो. मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. श्रीमद भागवत मध्ये 6वा अध्याय 3रा चॅप्टर 19वा श्लोक तेथे दिलंय, धर्मम तु साक्षात भगवत प्रणितम. धर्म मार्ग साक्षात भगवंतांनी सांगितला आहे. म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. तसेच ज्ञान ग्रंथांच्या स्वतंत्र अध्ययनानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. ज्ञान प्राप्ती करता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती होते. नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही. मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या कसोटीस उतरले पाहिजे आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाळतात तेव्हा आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरवले आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडून केवळ श्रवण करावे असे नाही, तर त्याने नम्रता, सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञानबोध करून घेतला पाहिजे. प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वभावताच शिष्याबद्दल अत्यंत दयाळू असतात. म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदान प्रदान यांचा पूर्ण मेळ जमतो. तर आपण थोड्या प्रेयर्स म्हणूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले
स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां सागरजातं सहगणा तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण। तर आज खूप चांगला पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे, सगळ्यांना माहिती असेल। जया एकादशी उपवास आहे सगळ्यांचा आणि वराह द्वादशी। तर एकदा पुन्हा आपण श्लोक म्हणूया। अध्याय क्रमांक 4 भगवद्गीता त्यातला 34 श्लोक। तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेश्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। एकदा पुन्हा मी भाषांतर फक्त वाचतो। आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर, नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर। आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते। तर या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगताय, आपल्यापैकी बरेच जणांना प्रश्न पडतो की मला स्पिरिच्युअलिटी किंवा मला आध्यात्मिकतेमध्ये यायचंय, तर मी काय केलं पाहिजे। तर याची जी एक लिंक आहे ना, या श्लोकाची 34व्या श्लोकाची एक लिंक आहे बॅक साइडचं, म्हणजे त्याच्या आधीचा श्लोक 33 नंबरचा। तर तो असा आहे, श्रेयान द्रव्यमयान यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप परिमर्दना सर्वम कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। याच्यात दिलंय, भगवंत सांगतात हे परंतप म्हणजे अर्जुनाला सांगतात, केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे। जे बरेच जण यज्ञ करतात, घर शांती यज्ञ किंवा कर्मकांडी यज्ञ, कुठलेही यज्ञ आपण घरामध्ये करतो, तर ते यज्ञ जे आहे ते काही द्रव्याचा यज्ञ करतात, म्हणजे एक काहीतरी डोनेट करतात, काहीतरी एक अमाऊंट आहे आणि हे डोनेट करतात गरिबांना काहीतरी अन्न खाण्यासाठी वगैरे। तर हे सगळे जे यज्ञ आहे याचा आश्रय काय आहे, शेवटी काय आलं पाहिजे, ज्ञान प्राप्त झालं पाहिजे यासाठी। पण याच्यात आता आजकाल काय करतात लोक, यज्ञ करतात पण त्याच्यामध्ये ज्ञान मिळण्यापेक्षा त्याला असं वाटतं की माझी प्रशंसा व्हावी, माझी म्हणजे तो फेमस व्हावा थोडक्यात, म्हणून ते यज्ञ करतात। किंवा दुसऱ्या प्रकारचा यज्ञ आहे तो कर्मकांडी यज्ञ, म्हणजे आपण जे घरी करतो। पण वैष्णव किंवा भक्त जे आहेत त्यांच्या घरातले यज्ञ जे असतात ते असे साधारण यज्ञ नाही। आपण भगवंताची स्थापना करतो किंवा ऍटलिस्ट नरसिंह यज्ञ करतो, म्हणजे नरसिंह देवांची स्थापना करतो आणि मग यज्ञ चालू होतो आपल्या प्रत्येक यज्ञ।
तर ते आपण कृष्णाईट करतो, म्हणजे कृष्णा भावनाभावित करतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा काय असलं पाहिजे की त्या यज्ञामधून अंतिम काय मिळालं पाहिजे आपल्याला, की नॉलेज, ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. काय ज्ञान? तुम्ही यज्ञ करतात मग ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, म्हणजे थोडं जुळत नाहीये. काय होतं, यज्ञ केला आणि ज्ञान प्राप्त झालं. प्रत्येक माणूस इथे काय करतो की मी यज्ञ करतोय, मला माझा बिझनेस खूप वाढू दे, किंवा मला पॉलिटिक्स मध्ये मला लीडर म्हणून निवडू दे, यासाठी यज्ञ केला जातो. किंवा म्हणजे काहीतरी तिथे इच्छा असते आणि इच्छासाठी यज्ञ केला जातो. तर त्या आपल्या भौतिक इच्छा जरी आपण त्यासाठी यज्ञ केला तरी पण अंतिम ध्येय काय असलं पाहिजे यज्ञाचं, तर त्यातून ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. हे 33व्या श्लोकामध्ये भगवंत सांगताय की केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. तर ज्ञानाचं यज्ञ, आपण ज्ञानाचं यज्ञ म्हणून काय बघतो इथे, आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी ज्ञान यज्ञ शिकवला आहे. कुठला यज्ञ आहे? हरिनाम संकीर्तन यज्ञ. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचं कीर्तन, जप, याचं कीर्तन करून जो यज्ञ केला जातो या कलियुगामध्ये स्पेसिफिक आहे खूप, हरिनाम संकीर्तन यज्ञ. म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला या यज्ञाची, आणि याच्यामध्ये नॉलेज मिळतं. नॉलेज म्हणजे ज्ञान प्राप्त होतं. तर खरोखर हा यज्ञ केल्यानंतर नॉलेज किंवा ज्ञान प्राप्त होतं का? आता आपण इथे सगळे एकत्र जमलोय, हरिनाम घेतोय, सुरुवात कीर्तनापासून केली, हरिनामाचं कीर्तन, जय राधा माधव, भगवंताचं नाम, त्यांचं रूप, हे सगळं जाणून घेतोय आणि त्यांच्या लीला आता आपण बघणार आहे, किंवा त्यांचा उपदेश जो अर्जुनाला केलाय. तर याच्यामधून ज्ञान मिळतंय आपल्याला. म्हणजे भगवंताचं नाव घेता घेता त्यांचे रूप, लीला, गुण, त्यांचा उपदेश याच्याविषयी जेव्हा आपण वर्णन करतो, शास्त्रातून जाणून घेतो, त्याला म्हणतात ज्ञान यज्ञ. तर कोणीतरी असा प्रश्न विचारू शकेल की काय ज्ञान यज्ञ, मग मला यज्ञ करायचा आहे, ज्ञान यज्ञ करायचा आहे, तर या विश्वकर्मा मंदिरात सत्संगाला, म्हणजे ज्ञान यज्ञ मिळेल. मग आपण इथे प्रवचन ऐकतो आणि ते परंपरेतून आलेल्या गुरूंनी. आता इथून पुढे काय दिलंय, अंततः हे पार्था सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते. आता हे ज्ञान यज्ञ जरी आहे तर, आणि कर्मकांड यज्ञ म्हणजे कर्मयज्ञ आणि जे द्रव्य यज्ञ, या दोघांचं पर्यवसान हे ज्ञान यज्ञामध्ये झालं पाहिजे, दिव्य ज्ञान यज्ञामध्ये. दिव्य ज्ञान, आता नुसतं ज्ञान नाही, दिव्य ज्ञान. दिव्य ज्ञान म्हणजे काय? काय आपण जेव्हा इस्कॉनशी जुळतो तेव्हा आपण कुठलं दिव्य ज्ञान घेतो? सुरुवात काय असते आपली प्रश्नाची? कोणी सांगू शकेल? मी कोण आहे? पहिला प्रश्न आहे, मी कोण आहे? हु आर यू? वेअर फ्रॉम आय केम? मी कुठून आलोय? वेअर आय हॅव टू गो? मला कुठे जायचंय? इज देअर एनी गॉड? डज गॉड एक्झिस्ट? भगवंत आहेत का कोणी? खरोखर आहे? काही काही अंधश्रद्धा आहे. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन मी अँड ही? भगवंतामध्ये आणि माझ्यामध्ये काही रिलेशनशिप आहे का? काही संबंध आहे का? तर या 5 बेसिक क्वेश्चन्स आपल्याला येतात, हे प्रश्न पडतात आणि मग तिथून ज्ञान यज्ञाची सुरुवात होते. तर इथे प्रभुपाद सांगतायत की कर्मयज्ञ असू दे किंवा द्रव्य यज्ञ असू दे, याचं अंतिम पर्यवसान हे ज्ञान यज्ञामध्ये झालं पाहिजे आणि दिव्य ज्ञानामध्ये झालं पाहिजे. की मला समजलं पाहिजे की मी कोण आहे, भगवंताचा माझा काय संबंध आहे, भगवंत कोण आहे, हे याला म्हणतात ज्ञान यज्ञ. तर याच्यामध्ये आपण या श्लोकाची अजून थोडी फोड करून बघितली तर तद्विधी म्हणजे भगवंताला म्हणायचं समजून घ्या. तद्विधी प्रणिपातेन म्हणजे नम्रपणे. प्रणिपात म्हणजे काय? आपण बघतो हिंदी सिरियल्स मध्ये प्रणिपात, भीष्म पितामह त्यांना प्रणिपात करतात. प्रणिपात म्हणजे दंडवत प्रणाम, म्हणजे नम्रतापूर्वक त्यांना दंडवत घालणे. परिप्रश्नेनं म्हणजे प्रश्न विचारणे. म्हणजे काय प्रश्न? हेच, मला आध्यात्मिकतेकडे माझा कल, मला आध्यात्मिकता समजून घ्यायची, मी कोण आहे हे प्रश्न, माझा आणि भगवंताचा काय संबंध आहे हे प्रश्न. प्रश्नेनं, परिप्रश्नेनं सेवया प्रश्न विचारून सेवा, आणि एक म्हणजे त्यांची वपू आणि वाणीची सेवा म्हणतो आपण. जे आपले पथप्रदर्शक गुरु आहेत, जे आपले शिक्षा गुरु आहेत, जे आपले दीक्षा गुरु आहेत, यांची सेवा. मग असं काय म्हणतायत तुम्ही? दीक्षा गुरूंची कळलं, शिक्षा गुरूंची आणि पथप्रदर्शक गुरूंची, यांची का सेवा? असाही प्रश्न पडतो. काही काही भक्तांना वाटतं की नाही, मला
मी शास्त्रांचा स्वतः अभ्यास करेन, भगवद्गीता ना, मी होती की मी वाचतो स्वतः आणि मी स्वतः अभ्यास करेन, समजून घेईन शब्दशः अर्थ. आणि तिथं गुरुची काय गरज आहे, शिक्षा गुरु दीक्षा गुरु यांची काय गरज आहे, मी माझं समजून घेऊ शकतो सगळ्यांना. नाही, तसं नाही. भगवंत काय म्हणतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवा उपदेशंती ते, म्हणजे देतील ते तुम्हाला देतील, नक्की देतील. उपदेशंती उपदेश देतील तुम्हाला, ते ज्ञान देतील. ज्ञानीनच तत्वदर्शन, ज्ञानीनच ते ज्ञानी आहेत म्हणजे काय, हुशार आहेत, खूप बुद्धिमान आहेत. त्यांनी आत्मसाक्षात्काराचे ज्ञान हे पडताळून पाहिले आणि अनुभवले आणि ते तत्वदर्शिन, हा सत्य जाणणारे आहे. तत्व म्हणजे सत्य आणि दर्शिना जाणणारे आहे. याची ही फोड करून त्याचा अर्थ आहे हा. तर हे जे आत्मसाक्षात्काराचे ज्ञान, विज्ञान, हे आपण कुठून समजून घेऊ शकतो, तर एक आध्यात्मिक गुरुकडे जाऊन त्याची शरण घेऊन, त्याला प्रणिपात करून, त्याला दंडवत टाकून त्याच्याकडून या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ शकतो. सोपा हा जो पूर्ण श्लोक आहे, याच्यामध्ये फक्त 3च गोष्टी आहे. गुरूंकडे जा, दंडवत प्रणाम कर म्हणजे नम्रता, दुसरं म्हणजे त्यांना प्रश्न विचार, आणि तिसरं म्हणजे त्यांची सेवा कर. 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या या श्लोकामध्ये. तर आपण म्हणतो की, म्हणून काही लोक काय म्हणतात की मला गुरुची काही गरज नाहीये, मी स्वतः समजून घेऊ शकतो. आणि शास्त्र आहेच की, भगवद्गीता आहे ना, मी त्यातून वाचतो आणि मला कळेल. आम्ही फक्त भगवंतांचं ऐकतो, मी फक्त कृष्णाचं ऐकतो, भगवंताचं ऐकतो, गुरु कशाला पाहिजे किंवा कोणी सांगायला कशाला पाहिजे मला. तर याचं उत्तर पण आहे. बरं, मग त्याला विचारा, तू फक्त ऐकतोय का स्वीकारतोय? मग तू ऐकतोय ना, भगवंतांनी काय सांगितलंय भगवद्गीतेत ते तू ऐकतोय, भगवंतांचं तू फक्त ऐकतो. मग भगवंत इथे सांगतायत की आध्यात्मिक गुरूंकडे जा, त्यांना दंडवत प्रणाम कर, त्यांना प्रश्न विचार, त्यांची सेवा कर, हे भगवंतच सांगतात ना. मग तू फक्त ऐकतोय का ते स्वीकारतो पण आहे? फक्त ऐकायला नाही पाहिजे आपण, तर त्याचा स्वीकार करायचा आहे. भगवंतांनी जे सांगितलंय ते ऐकून त्याचा स्वीकार करून त्याची ऍप्लिकेशन, म्हणजे ते तसं आपण गुरूंकडे, भगवंतांचा जो पार्षद आहेत, पार्षदांचे पार्षद म्हणजे जे आपण आध्यात्मिक गुरु म्हणतो त्यांना, तर त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून ज्ञान प्राप्ती करून घ्यायची. जसं आपण याच्याने काय होईल की जे आपलं जे आत्मज्ञान आहे ना, जो म्हणतो की मला हे गुरूंच्या विना मी समजू शकतो, तर ते आत्मज्ञान येतं. म्हणजे भगवद्गीता वाचून पण एखादी गोष्ट म्हणजे या प्रश्नांची उत्तरं व्यक्ती समजू शकतो. पण काय होतं, हे आत्मज्ञान जे ते मायाशक्तीने आच्छादलेलं आहे इथे. आणि म्हणून आपण चैतन्य शिक्षाष्टकम जे म्हणतो त्यातलं पहिलंच आहे आपण, चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नी निर्मापणम. म्हणजे काय, चेतो दर्पण मार्जनम, हे जर ही चेतना जी आहे, ही म्हणजे जी कॉन्शियसनेस आहे, तर हे एक याचे जो मिरर म्हणजे आरसा म्हणतो आपण, तर तो मार्जन, तो त्याला स्वच्छ करायला लागणार आहे. तो आच्छादलेला आहे, धुळीने आच्छादलेला आहे आता मायाशक्तीने. तर ते जे आच्छादन आहे ते आपण ज्ञान म्हणजे तो मार्जनम कोण करून देतो? चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नी निर्वापणम श्रेयस कौरव चंद्रिका विद्यावधू जीवन. ह्या विद्येने म्हणजे भगवंतांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत आध्यात्मिक गुरु, त्यांच्याकडून आपण ही धूळ जी आहे, ज्याच्यावर आच्छादलेली आहे, ती जी धूळ आहे, त्याला स्वच्छ करायचंय. ते नॉलेज ऐकल्याशिवाय, त्यांच्याकडून हे ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय, आपल्याला कृपा प्राप्त झाल्याशिवाय हे आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त होऊ शकतच नाही. दुसरं आहे म्हणजे याचं एक प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल म्हणजे काय, एक तत्व आहे. हे तत्व आपल्याला समजलं पाहिजे की जोपर्यंत भगवंताची कृपा मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त होणार नाही. हो, मग भगवंताची कृपा मिळण्यासाठी मी भगवंताचं नाव घेतो, पण भगवंत हे त्यांची कृपा प्रत्यक्ष प्रमाणात डायरेक्ट आपल्याला देत नाहीत, कधी देत नाहीत. भगवंत त्यांचे प्रतिनिधी म्हणजे भक्त जे आहेत, त्यांचे वैष्णव भक्त जे आहेत, त्यांचे म्हणजे आध्यात्मिक गुरु जे आपले, त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्या थ्रू आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. फॉर एक्झाम्पल म्हणजे आता जो व्यक्ती म्हणे हा ग्लास आहे आता, तर हा ग्लास काय आता पाण्याने भरलेला आहे. तर एखादा व्यक्ती तो बरेच पुस्तकं वाचलेलं असतात त्याने, भगवद्गीता किंवा असं बरंच काही वाचलेलं असतं, आणि तो काय म्हणतात त्याला
ॲरोगंटली, म्हणजे असा काय म्हणतो त्याला, वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतो. हा मग तुमचं कृष्णच का, किंवा अशा प्रकारचे प्रश्न. तो काय म्हणतात त्याला, एक प्राऊड फिलिंग, हा गर्व त्याने प्रश्न विचारत असतो. तर प्रश्न विचारायचे ते सुद्धा नम्रतेने. या श्लोकात दिलं की नम्रतेने प्रश्न विचारायचे आहेत आपल्याला, गर्वाने नाही. तुम्ही कृष्णच का, तुमची ही गुरु शिष्य परंपरा खरी की खोटी, असं नाही. काय आहे ही गुरु शिष्य परंपरा, मला जाणून घ्यायची इच्छा आहे. कृष्णच का, कृष्णच का, कृष्णच का बरं, त्याच्यामध्ये फरक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे जाणून घ्यायचे. तर हा जो ग्लास आहे ज्यांनी भरलेला आहे पाण्याने, तर त्याचं तो भरलेला असतो बरेच वेगवेगळे पुस्तकं वाचून, तर तो जोपर्यंत उलटा करून बघत नाही, म्हणजे उलटा पण ठेवायचा नाहीये त्याने, नाही तर तो भरणार नाही. रिकामा करायचा आहे, फक्त ओतायचा आहे, बाजूला ठेवतो सध्या जे काही माहिती ते. पण आता ज्या गुरूंकडे किंवा ज्या गुरूंचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु यांच्याकडे जाऊन तुला ते विचारायचंय की मी कोण आहे. बरं, मग आत्मा आहे, मग आत्मा, मग त्याचा बॉस कोण आहे किंवा त्याला कोणी निर्माण केलेलं आहे, मग परमात्मावर आलं. कारण आपण जेव्हा बेसिक शिकतो, जेव्हा आपण इस्कॉन मध्ये येतो आणि बेसिक शिकतो की 3 प्रकारच्या वेगवेगळ्या तत्वांमधून आपण भगवंताचं ज्ञान घेतो. कुठले 3 तत्व माहिती आहेत कुणाला? आपण घेतलंय नॉलेज, फक्त आता ते डिझाईन करता येत नाही. म्हणजे आपण एक म्हणतो की एक परमात्मा, नंतर काय, एक ब्राह्मण असतो, पहिले ब्राह्मण, ब्रह्मतेज, सगळं ब्राह्मण, परमात्मा आणि शेवटी कृष्ण, भगवंत. या 3 तत्वांमधून आपण भगवंतांना जाणून घेऊ शकतो. तर हे जे ज्ञान आच्छादलेलं असतं तर तो ब्रह्मणपर्यंतच पोहोचतात काही लोक याच्यामध्ये. मग ते तत्व त्याला, म्हणजे कृष्ण, जे पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण आहे, ते तत्व, पर्सनॅलिटी, सुप्रीम, म्हणजे आपण प्रभुपादांच्या भाषेत म्हटलं तर सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड, पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण, हे तत्व आपल्याच प्रमाणे 2 हात 2 पाय असलेले भगवंत, हे त्यांना ते जाणून घेऊ शकत नाही. ते ब्रह्मण, धर्म, आणि मग परमात्मा. परमात्मा ही दुसरी स्टेज आहे ओळखण्याची. आणि आपल्याला जेव्हा ब्रह्मण, परमात्मा आणि कृष्ण हे जाणून घ्यायचं असेल तर आध्यात्मिक गुरूंना शरण जाणेच महत्वाचं आहे. म्हणजे तो ग्लास जेव्हा आपण सगळं पाणी काढून घेतो आणि रिकामा करतो, अर्धा भरलेला असला तरी नाही होणार. अर्धा आहे म्हटल्यावर तिथे पण डाऊट्स असतात, मग भक्तीमध्ये डाऊट्स येतात. तसं नाही पाहिजे, आपल्याला पूर्ण त्या ग्लासाला रिकामा करायचा आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये ओतून घ्यायचंय गुरूंकडून जे काही नॉलेज आहे, ज्ञान आहे ते. तर आपण याच्या पुढे बघू की एकदा असं झालं होतं की एक व्यक्ती होता, म्हणजे एक भक्त होते अमेरिकेमध्ये. जेव्हा कृष्ण प्रचारासाठी श्रील प्रभुपाद गेले त्यावेळेस त्यांच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये एक व्यक्ती, तो थोडंफार त्याला नॉलेज होतं भगवंतांविषयी किंवा हु इज गॉड वगैरे, गॉड कोण आहे, आपण काय असं. आणि त्याने प्रभुपादांना बघितलं प्रवचन देताना 2-3 वेळा असं की अरे हा व्यक्ती चष्मा लावला आहे. नुसतं प्रभुपादांनी चष्मा लावला आहे एवढं त्याने बघितल्यावर तो इस्कॉन सोडून गेला. म्हणजे प्रभुपादांचं ते आंदोलन सोडून गेला तो, आणि तो पुन्हा आलाच नाही. म्हणजे त्याला काय म्हणायचं होतं की त्याला जेव्हा विचारलं कोणीतरी भेटून की का तू येतच नाही हल्ली का, म्हणजे भगवंत किंवा त्याचे जे भक्त, म्हणजे आध्यात्मिक गुरु जे आहे, गुरु तर आत्मसाक्षात्काराचे त्याला ज्ञान आहे, सगळं तो जाणून घेतोय, मग गुरु चष्मा कसा काय लावतो, हे त्याला म्हणजे प्रश्न पडतो. गुरु चष्मा कसा काय लावू शकतो? त्याला हे कळत नाही की हे एक शरीर आहे, त्याच्यामध्ये आत्मा आहे, आणि हे आत्मसाक्षात्काराचे नाव, हे शरीर आहे तर शरीराला व्याधी येऊ शकतात, जन्म मृत्यू जरा व्याधी, हे त्याने तत्व समजूनच घेतलं नाही भक्ती म्हणणं. आणि म्हणून त्याला वाटलं की प्रभुपाद त्याने चष्मा कसा काय घातलाय, एक जो आध्यात्मिक गुरु त्याने चष्मा घातलाय म्हणजे तो आध्यात्मिक गुरु नाही, त्याला काय माहिती मग त्याला आत्मसाक्षात्काराचं ज्ञान कसं काय येऊ शकतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी काही लोक गोंधळतात, त्यांच्या मनात गोंधळ किंवा असे प्रश्न येतात, आणि ते त्याचे प्रश्न त्यांनी जर विचारलं असतं प्रभुपादांना, प्रभुपाद तुम्ही जर चष्मा घालतात म्हणून तुम्ही आध्यात्मिक गुरु कसं काय, तर त्याचं उत्तर त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने मिळालं असतं व्यवस्थित, पण जाणून घेत नाही. याला म्हणतात अपूर्ण ज्ञान. आता आपण हे एका प्रभूजींचं लेक्चर ऐकलं होतं मी, एक भक्ती ट्री म्हणून, त्याच्यामधून आता हेच ज्या 2-3 गोष्टी आहेत याच फिरून फिरून या श्लोकमध्ये आपण बघणार आहोत. तर आता राधेश्याम प्रभूंचं एक लेक्चर ऐकलं होतं मी, त्याच्यामध्ये प्रभूजी म्हणतात की हा जो 33वा श्लोक आहे ज्याच्यामध्ये आपण सॅक्रिफाईस किंवा यज्ञ बघितला, तर यज्ञ हे वेगवेगळ्या प्रकारचे. आपण यज्ञ म्हणजे काय,
आपण काहीतरी त्याग, सॅक्रिफाईस, काहीतरी त्याग करणे म्हणजे यज्ञ. मग काय केलं बरं? आपण काय यज्ञ केलाय? त्याग काय केलाय आपण? ते खूप लांबचं झालं अजून. एकदम सुरुवात. आपला पहिला आहे, मी भक्तीत आलो, 2 माळा जप करायला लागलो. मग मला कळलं की यांना कांदा लसूणही चालत नाही. मग हळूहळू मी प्रयत्न केला. मग मी चहा कॉफी सोडला. नंतर मी कांदा लसूणही हळद सोडला. 1-2 वर्षामध्ये मी कांदा लसूण सोडू शकलो. 2चं 4 माळा जपवर आलो, 8 माळा जपवर आलो. याला म्हणतात यज्ञ. यज्ञ म्हणजे सॅक्रिफाईस, इंग्लिश शब्द. यज्ञ म्हणजे सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस म्हणजे बलिदान किंवा त्याग. मग आपण काय त्याग केलाय? हा त्याग केलाय. इथून सुरुवात होते यज्ञाची. हा याला भक्ती यज्ञ, ज्ञान यज्ञ. ज्ञान आलं ना आपल्याला. आपण जप आपण अंधारी सुरुवात केलं की हो ओके हे म्हणतात म्हणून मी आपल्या हरे कृष्ण महामंत्र जप चालू केलाय, ठीक आहे. मग आपल्याला 2-3 महिने झाल्यानंतर ते प्रभूजी सांगतात आता कांदा लसूण पण सोडायला पाहिजे तुम्ही. ते मूच आली, मला मूच होती 18-19 वर्षे आम्ही जेव्हा भक्ती आलो. मूच होतं, मूच काढायला पाहिजे. मूच का काढायला पाहिजे? काय संबंध आहे मूच काढण्याचा? नाही, आपण मग स्वतःला पुरुष समजतोय. मग पुरुष आहेच. मग नाही आपण सगळे स्त्री आहोत. मग ते एक नॉलेज मिळाल्यानंतर मग मला मूच पण काढायला लागेल का आता? ठीक आहे. मग 20 वयात मी आपलं मूच पण काढायला सुरुवात केली. मग तिथून सुरुवात झाली. असं आपण एक गोष्टी जर ज्ञान प्राप्त होतं. का मी पुरुष का नाही? मी पुरुष शरीरात तरी पुरुष नाहीये. अरे ती आत्मा आहे. आत्मा म्हणजे भोगली जाणारी वस्तू, भोगली जाणारी. भोक्ताराम यज्ञ तपासाम सर्व लोक महेश्वर. भोक्ता कोण आहेत? भगवंत कृष्ण आहेत फक्त भोक्ता. आपण सगळे भोग्य वस्तू आहेत. म्हणजे सगळेच आत्मा आहे. फक्त या शरीरात आपण आहोत म्हणून आता पुरुष आहे, नाही तर स्त्रीच आहोत. आणि हे जेव्हा नॉलेज येतं तेव्हा आपण हळूहळू शिकतो. तर राधेश्याम म्हणतात की याला म्हणतात सॅक्रिफाईस. आपण सुरुवातीपासून जे एक गोष्टी भगवंतांच्या जवळ जाण्यासाठी त्याचा त्याग करत जातो त्याला म्हणतात यज्ञ. आणि हा ज्ञान यज्ञ आहे. का सोडलं याच्यामध्ये काहीतरी शास्त्रोक्त कारण आहे. आणि ते कारण आपण समजून घेतलंय, जाणून घेतलंय, गुरूंकडून किंवा शिक्षागुरूंकडून ते शिकून घेतलंय. का हे प्रश्न प्रत्येक वेळेस विचारले ना आपण, त्याचं उत्तर शास्त्रोक्त पद्धतीने मिळालं. आम्ही भक्तीत आलो तरी पण एक 4-6 महिने अंडी खात होतो तुम्ही. मला बुर्जी तूप आवडायची. मग तरी पण आपलं बस स्टँडवर जाऊन तिकडे बुर्जी खायचो, पाव काय हे कळेच ना अजून काय. आम्ही तर डॉक्टर आहे ना. जर प्रोटीन पाहिजे आपल्याला, विटॅमिन पाहिजे, आणि अंड तर चांगलं असतं ना, सोडायला पाहिजे म्हणतात. मग ते हळूहळू कळलं की अरे हे आपल्या शरीर त्यासाठी बनलेलंच नाहीये. म्हणजे त्याच्याही पलीकडे जाऊन बारीक बारीक जेव्हा गोष्टी कळल्या की अरे एक व्यक्ती पाव किलो चिकन मटन खातोय, त्याच्यापेक्षाही भयानक एक अख्खा अंड खातोय. इतकं डेंजर आहे ते. म्हणजे या लेवलला जेव्हा सूक्ष्म लेवलला आपल्याला ज्ञान मिळालं तेव्हा आपल्याला कळतं की नाही हे खरोखर वाईट आहे. आणि मग त्याचा त्याग करतो आपण. आणि तिथून हा यज्ञ सुरू होतो, ज्ञानाचा यज्ञ. इव्हन राधेश्याम प्रभू सांगत होते की एक उच्च स्तरावर आणण्यासाठी रिलिजन वाईज बघू आपण, धर्म, जसं हिंदू धर्मामध्ये, म्हणजे हिंदू धर्म पाळून सुद्धा बरेच लोकांना त्या नॉन व्हेजिटेरियन गोष्टी खाण्याची इच्छा असते. तर मग त्याच्यामध्ये प्रभूजी म्हणतात की असं सांगितलं शास्त्रामध्ये की ठीक आहे, तुला खायचं आहे ना, खायची इच्छा आहे ना, तर तू खाऊ शकतो नॉन व्हेजिटेरियन फूड, पण ते महिन्यातून एकदाच खायला लागेल. बरं, मग त्याच्यात हिंदू धर्मात अजून पुढे शास्त्रात दिलेलं आहे की एकदाच खायचं, ते पण ते आधी काली माता कालीला तुला अर्पण केलं पाहिजे, आणि मग तू ते एकदाच महिन्यात खाऊ शकतो. म्हणून आपण बाहेर काही जाती जमाती आपण बघतो की ते बोकड किंवा असं काही कापून ते त्यांच्या काली माता किंवा त्यांची ती काय म्हणतात, त्यांची देवता जी असते, त्यांच्या घरातली काय म्हणतात समाजाची देवता, त्याला ते अर्पण करतात आणि मग ते खातात. पण ते एकदा नाही खात ना, दररोज चालू असते. म्हणजे हिंदू धर्मात सुद्धा त्याग शिकवला जातो. म्हणजे एकदम चीप आहे की काली माताला अर्पण करून तू एकदा महिन्यात खाऊ शकतो. म्हणजे त्याला रेस्ट्रिक्शन्स, म्हणजे त्याला एक लॉक लागला त्याच्या तोंडाला की तू खायचं ना, खाऊ शकतो, पण महिन्यातून एकदा, ते पण काली माताला अर्पण करून तू खाऊ शकतो. म्हणजे काय शिकवलं जातं बघा, शिक्षण काय आहे, धर्माचं शिक्षण. आता आपण मुस्लिम धर्मात बघू. मुस्लिम धर्मात सुद्धा आपल्याला त्यांना सुद्धा सॅक्रिफाईस म्हणजे त्याग शिकवला जातो, पण बरेच जण पाळत नाही. त्यांना सांगितलं तर त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात त्यांच्यामध्ये, एक हलाल आणि एक हराम, असे 2 प्रकार असतात, हलाल आणि हराम. तर हलाल म्हणजे काय की त्यांच्या
धर्मग्रंथात सांगितलं जातं की तुला जर खाण्याची इच्छा आहे तर तू एका प्राण्याचे 8 तुकडे करायचे, 8 तुकडे करायचे आणि त्यातून 7 तुकडे तुझ्या अल्लाला किंवा त्याला अर्पण करायचे आणि फक्त एकच तुकडा तू खायचा. म्हणजे बघा तिथे पण त्यांना त्याग शिकवला गेला आहे की तो प्राणी तुला खायची इच्छा आहे ना तर त्याचे 8 समान तुकडे करायचे, 7 हे भगवंताला तुमच्या याला अर्पण करायचे आणि एकच तुकडा तू खाऊ शकतो. म्हणजे त्यांना कसं लॉक लावलंय पण ते कोणी पाळतच नाही, ते वेगवेगळे अॅनिमल खातात आणि हराम म्हणजे ते मग हराम करतात. आता जे करतात ते हराम करतात, हलाल पाळत नाही आहेत ते मुस्लिम लोक सुद्धा. तर म्हणजे याच्यामधून काय आहे की प्रत्येक धर्मग्रंथामध्ये जरी आपण धर्मावर गेलो तर धर्मग्रंथामध्ये शिकवणूक काय दिली होती की त्यागाची भावना आणि तुमच्या पाप करण्याची जी प्रवृत्ती आहे ती कमी कमी होत गेली पाहिजे. म्हणजेच त्याग कमी कमी होत गेली पाहिजे, पाप करण्याची प्रवृत्ती, आणि यालाच म्हणतात आत्मसाक्षात्कार. तर इथे जसं म्हटलेलं आहे भगवंतांनी की तुम्ही आध्यात्मिक गुरुला शरण जा, तर याचे बरेचसे आपण एक्झाम्पल बघू शकतो. फॉर एक्झाम्पल कृष्ण जे आहेत ते सांदीपनी मुनींकडे गेले. स्वतः कृष्णाने भगवंत आहेत ते स्वतः, पण त्यांनी सांदीपनी मुनींकडे जाऊन शिक्षण घेतलं, आध्यात्मिकतेचं शिक्षण घेतलं. राम आहेत, त्यांनी कुणाकडे गेले होते? वशिष्ठांकडे गेले होते. गुरु वशिष्ठांकडे जाऊन म्हणजे त्यांनी भगवंत असून, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असून सुद्धा त्यांनी एका आध्यात्मिक गुरुचा स्वीकार केला आहे. आणि चैतन्य महाप्रभू स्वतः जे मॅग्नॅनिमस अवतार म्हणतात त्यांना, चैतन्य महाप्रभूंचे कोण गुरु? ईश्वरपुरी. त्यांनी सुद्धा ईश्वरपुरींना गुरु म्हणून स्वीकार केला आणि त्यांच्याकडून दीक्षा घेऊन मग पुढे गेले. आता इवन आपण बघू आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये सनातन गोस्वामी यांनी चैतन्य महाप्रभूंना आपला गुरु मानलं आणि चैतन्य महाप्रभूंना सुरुवात काय केली? दशाश्वमेध घाट. तिथे जाऊन सनातन गोस्वामींनी काय विचारलं? मी हे जे या भौतिक जगामध्ये जे सगळे सोल आहेत म्हणजे जे आत्मा आहेत हे इतके सफर का होत आहेत, एवढ्या यातना का भोगायला लागतायत लोकांना, हा प्रश्न विचारला. मी कोण आहे आणि मला काय यातना भोगायला लागतात हे सगळ्या? भगवंताकडे काय जाण्याचा मार्ग आहे की नाही? हे प्रश्न विचारले. बघा सनातन गोस्वामी जे आपल्या गुरुशिष्य परंपरेतले षड्गोस्वामींमधले एक आहेत, ते स्वतः भगवंत चैतन्य महाप्रभूंना प्रश्न विचारतायत. परी प्रश्नेनं सेवा केली त्यांनी, प्रश्न विचारले, नॉलेज प्राप्त, ज्ञान प्राप्त केलं आणि मग त्यांनी जे सांगितलं जसं की तुला वृंदावनला जायचंय, हे सगळे वेगवेगळे भगवंतांच्या लीला जिथे जिथे झाले ते सगळे जे प्लेसेस आहेत त्याची म्हणजे त्याचं ज्ञात करून द्यायचं सगळ्या लोकांना हे. आणि अजून काय सांगितलं की मी जे हे उत्तम ज्ञान तुला प्रदान करतोय हे सगळं बुक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. त्यांचे जे आपण बघतो रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी यांनी त्यांचे जे सगळे शिष्य आहेत अजून जीव गोस्वामी, त्यांची आपण मागे बघितलं होतं एक मोठी लायब्ररी आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये, त्याच्यामध्ये हजारो पुस्तकं जीव गोस्वामींनी लिहिलेले. असे पुस्तकं की ज्याच्यामधलं एक पुस्तक काढून एक आत्ता रिसेंटली आम्ही बघतो षट संदर्भ असं एक पुस्तक आहे, तर ते षट संदर्भ नावाचं एवढं मोठं पुस्तक आहे, त्याच्यावर पीएचडी करतात आता बरेचसे भक्त इस्कॉन मधले. त्याच्यावर पीएचडी करण्यासाठी 4 वर्ष जातात. एक पुस्तकावर पीएचडी करण्यासाठी 4 वर्ष जातात जीव गोस्वामींनी लिहिलेल्या एका पुस्तकावर. असे हजारो पुस्तकं लिहिले जीव गोस्वामींनी जे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये आहेत किंवा नालंदा विद्यापीठमध्ये आहेत. तर असे प्रश्न विचारायचे. आता आपण बघू की तत्वदर्शी गुरु हे सत्य जाणलेले असतात आणि तत्वदर्शी आहेत. आपण म्हणतो की जे आपण मगाशी बघितल्या ब्राह्मण, परमात्मा आणि कृष्ण ह्या तिघांमधले तत्व संदर्भ त्यांनी त्याचं पूर्ण तत्व समजलेले असते आणि असे ते गुरु असतात. आता काही गुरु असतात इथे किंवा वेगवेगळे गुरु किंवा काही लोकांची समज असते की तुम्ही कुठलाही रस्ता अवलंबा ते एकाच ठिकाणी जाणार आहे शेवटी. किंवा असं होतं का? प्रत्यक्षात नाही होत. जसं म्हणजे फॉर एक्झाम्पल पुणे स्टेशनला जा, तिथून निघालेली कुठलीही ट्रेन जे ती जाते बरोबर पुण्याला जाते किंवा कुठेतरी एका ठिकाणी जाते, दिल्लीला जाते, असं आहे का? नाही. पुणे स्टेशन वरून निघालेली प्रत्येक ट्रेन वेगवेगळ्या ठिकाणी जाते. कुणी दिल्लीला जाईल, कुणी बँगलोरला जाईल. तुम्ही तिकीट काढलं त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचवेल. हे असं प्रत्येक त्याचं एक डेस्टिनेशन ठरलेलं आहे आपल्याला. तर काही म्हणतात की नाही कुठलाही तुम्ही मार्ग अवलंबला तरी ते एकाच ठिकाणी जाणार आहे असं लोकांना वाटतं. कुठलाही मार्ग अवलंबला म्हणजे
आपण नाव नाही घेत, पण असे बरेचसे आध्यात्मिक गुरु आहे बाहेर, की मी या बाबाचं करतो, मी त्या आईंचं करते, त्या म्हणजे असं प्रकार आहेत. खूप आईंचे भक्त पण आहेत, ते आईंचे भक्त, बाबांचे भक्त, ते बऱ्याचशा देवी देवतांचे भक्त, हे सगळे बरोबर त्यांनाही मार्ग मिळतो. आणि ती मार्ग मिळतो पण जसे इस्कॉनला टच होतात आणि परिप्रश्नेने सेवया या वृत्तीने ते जर येतात तर त्यांनाही योग्य मार्ग मिळतो शास्त्रोक्त पद्धतीने, गुरु साधू शास्त्र याच्या पद्धतीने. आता आपण बघू की जसं भगवंत स्वतः म्हणतायत भगवद्गीतेमध्ये, स्वतः भगवंत काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर, सर्व मार्ग एकच ठिकाणी जातात नाही. भगवंत काय म्हणतात एका श्लोकामध्ये, यांती देवव्रतान देवान पितृयांती पितृयज भूतानी यांती भूतेज्य यांती मध्याधीनाम. म्हणजे जे यांती देवव्रता देवान, जे देवी देवतांना पुजतायत ते देवी देवतांच्या लोकात जात आहेत. पितृन यांती पितृव्रता, पितृंना जे पुजतायत ते पितृ लोकांमध्ये जाणार आहे. नंतर भूतानी यांती भूतेज्य, भूत प्रेत यांची जे सेवा करतायत ते भूत लोकांमध्ये जाणार आहे. आणि शेवटचं वाक्य भगवंत म्हणतात, यांती मध्याधीनाम इमाम, म्हणजे माझी जो भक्ती करतोय तो मला प्राप्त होतो. इतकं स्पष्ट सांगतायत भगवंत, तर माझी भक्ती कर. सर्व धर्मांपरित्यज्य माम एकम शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा. सर्व धर्मांचा परित्याग कर, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या पद्धती पाच त्यांचा त्याग कर, मला प्राप्त होशील तू. यात थोडी सुद्धा शंका नाही. एवढं सांगून सुद्धा नाही, सगळे मार्ग एकाच ठिकाणी जातात. तुमचं इस्कॉन काय, तुमचं हरे कृष्ण काय, हे काय ते काय, सगळे काय, मी ओम नमः शिवाय करतो ते पण तिथं. असं कसं काय ना, देवी देवतांचे देवदेवताच जाणार, पितृचे पितृ भगवंत म्हणताय तिथे. म्हणून तर आपल्याला ही भगवद्गीता नुसती घरी कोणाला डिस्ट्रीब्यूट करून किंवा नुसती घरी ठेवून द्यायची नाहीये. याचं यथायोग्य जशी जी आहे ती तशीच ठेवून द्यायची नाहीये. तर जशी आहे तशी ती वाचायची आहे आणि त्यातून हे समजून घेतलं पाहिजे हे नॉलेज. आणि नुसतीच वाचून घ्यायची नाही, त्याच्यावर प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं आध्यात्मिक गुरु, दीक्षा शिक्षा गुरु किंवा पथप्रदर्शक गुरु या त्यांच्याकडे जाऊन याच्यावर प्रश्न विचारायचे, त्यांची सेवा करायची, तेव्हा करायची. आता मी पुन्हा पुन्हा हे वाक्य का बोलतोय, तर मला याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची की हे जे काळेवाडी कॉंग्रिगेशन आहे, आपण जे विश्वकर्मा मंदिरात तुम्ही सगळे जमतायत, तुम्ही खूप महान भक्त आहेत ऍक्च्युली. मी खूप क्वचित कधीतरी येतो इथे, मला एवढं माहित नाही इथली सेवा, पण मी बघतो की इतक्या सेवा तुम्ही करतात. म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी मी बघतो, जन्माष्टमीमध्ये माताजींची तिकडे सेवा असते किचन साईडला, आणि मॅनेजमेंट सेवा सगळी ड्युटीज असतात. परत तुमच्या तिथली जन्माष्टमी जी आपली मेन टेम्पलमध्ये असते गोविंदधाममध्ये, तिथे पण सगळेच तुम्ही सेवेमध्ये असतात. तर हा सेवया, ह्या सेवया जो हा शब्द, याचा सेवा भाव हा खूप महत्वाचा आहे. वैष्णव सेवा, गुरु साधू सेवा, आणि आपल्या गुरूंची सेवा आणि भगवंतांची सेवा, जी डेटी वर्शिप जे करतात ब्राह्मण, तर ही सेवा आपली केली गेली पाहिजे. तर प्रभूजींचं सांगणं होतं की सेवा, साधना, पर्सनल म्हणजे आपली स्वतःची साधना, सेवा आणि सदाचार, या तीन गोष्टी या श्लोकामध्ये आहेत ते त्या सांगितल्या गेल्या पाहिजे. भीमसेन प्रभू असं म्हणत होते, पण मी त्यांना म्हटलं तुमच्या इथे ऑलरेडी, आता मी तात्या प्रभूंना मगाशी फोन केला होता, मला त्यांचं एक्झॅक्ट मला नाव माहित नाही, तर त्यांना फोन केला होता, तर ते म्हटलं मी आता चाललोय लगेच सेवेला. म्हणजे प्रत्येकाला कोणालाही बघितलं मी, बऱ्याचशा मातांनाही बघतो इथे, तुमचे ग्रुप आहेत असे 5-7-8 ग्रुप, काहीतरी 4 ग्रुप, आणि प्रत्येक गुरुवारी येतात आणि सेवा करतात. तर हा सेवाभाव असला पाहिजे, प्रश्न विचारले गेले पाहिजे, म्हणजे ती पण एक सेवाच आहे. आणि साधना म्हणजे स्वतःची साधना जी आहे प्रत्येक जण करतोय, पण परत रिपीट करतोय आपण, ABCDE म्हणजे जी साधना आहे आपली. सकाळी लवकर उठणे, मी काही उठत नाही जास्त लवकर, 5-5:30 ला वगैरे उठतो किंवा 6 ला, पण काय ना, इथे गुरु जो शब्द आहे तो पथप्रदर्शक गुरु असू दे, शिक्षा दीक्षा गुरु असू दे, तो मी नाहीये. इव्हन आपले महाराज जे गुरु महाराज किंवा स्वतः प्रभुपाद जेव्हा सांगतात तेव्हा प्रचार करायचे, तेव्हा त्यांना प्रश्न विचारायचे की मग तुम्ही गुरु आहेत? मग प्रभुपाद स्पष्ट म्हणायचे, मी गुरु नाहीये, मी पपेट आहे, नुसता एक बाऊली आहे, मी फक्त एक पोस्ट मास्टर प्रमाणे आहे. म्हणजे आपल्याला चेक द्यायला येतो पोस्टमॅन, ह्या तुमचा 1 लाखाचा चेक, 5,000चा चेक काहीतरी द्यायला येतो, किंवा आपली मनी ऑर्डर द्यायला येतो पोस्टमन, मी पोस्टमन प्रमाणे आहे फक्त, माझी काही पात्रता नाहीये. पोस्टमन काय करतो, आपल्याला कोणीतरी वेगळ्या कोणीतरी पाठवलेली होती मनी ऑर्डर, आणि ती आपल्याला फक्त देण्याचं काम तो करतोय. त्याप्रमाणे भगवंतांनी हे संपूर्ण जे ज्ञान दिलेलं आहे भगवद्गीतेत, किंवा हे ज्ञान मी फक्त मी फक्त सांगतोय तुमच्याजवळ, मी भगवंत नाहीये किंवा मी गुरु नाहीये.
म्हणजे इतकी नम्रता होती प्रभुपाद स्वतः. प्रभुपादांमध्ये एवढी नम्रता की, आणि आपले गुरुही म्हणतात ही नम्रता आली पाहिजे की ते गुरु असून म्हणतात की नाही, माझ्याकडे ती पात्रता नाही, मी फक्त भगवंतांनी सांगितलेलं तुम्हाला बोलून दाखवतो. तसं मी पण बोलूनच दाखवतोय. मी सकाळी उठत नाही, म्हणजे इव्हेंट्स काही असतात त्यावेळेस उठतो, पण रेग्युलर बेसिसवर उठत नाही. पण आपल्यापैकी बरेच भक्त मी बघतो रविवारच्या दिवशी तुम्ही इथे एकत्र जमतात. माताजीच पण असतात का? असतात. आणि प्रभूजी तर आहेतच. मी म्हणजे 10-15 डिओटीज बघतो की एकदाच मी आलो होतो, बघितलं होतं मी. रविवारी सकाळी अगदी 5 पासून जप वगैरे असतो 7 पर्यंत. नंतर तुम्ही मंगल आरती वगैरे हे सगळ्या गोष्टी असतात. आणि ही साधना म्हणजे आपली पर्सनल साधना. त्या साधनामध्ये प्रभुपाद जे एवढा त्यांनी बुक्स लिहिलेले आहेत, तर त्या प्रभुपादांच्या बुक्स जे आहेत, पुस्तक यांचं अध्ययन कमीत कमी 30 मिनिटं रोज प्रभुपादांचे बुक्स वाचले गेले पाहिजे. जसं प्रत्येक तुमचे ग्रुप असू शकतील, मला माहित नाही. माझा ग्रुप आहे, आमचे जे काउन्सिलर आहेत ते, आणि आम्ही 7:15 ते 7:45 याचा अर्धा तास रोज वाचतो श्रीमद भागवत. आम्ही सगळे जे 30, 40, 80 पुस्तकं आहेत प्रभुपादांचे ते सगळे वाचलेत छोटे छोटे. त्यानंतर श्रीमद भगवद्गीता वाचली, त्यानंतर प्रभुपाद लीलामृत वाचलंय, शॉर्ट जे छोटं होतं ते 8 व्हॉल्यूम वाला नाही. आणि त्यानंतर आम्ही आता श्रीमद भागवतम घेतलंय, त्यातला पण आमचा आता 4था स्कंद चालू आहे. आम्ही हे कोरोना जेव्हा आला त्याच्याही आधी म्हणजे 2017 किंवा 2018च्या स्टार्टिंग पासून सुरुवात केलंय. तर आज त्याला जवळजवळ 8 वर्ष झाले. रोज सकाळी 7:15 ते 7:45 नित्य नियमाने, म्हणजे त्या निमित्ताने एकत्र जमून सगळे ड्युटी. आम्ही साधारण 40-50 जण असतो त्याच्यामध्ये काही फॉरेनचे ड्युटीज असतात किंवा काही आमच्या ग्रुपमधले असे, आणि ते बुक रिडिंग आम्ही करत राहतो. तर इथे राधेश्याम प्रभू म्हणतात की आपली साधना, पर्सनल साधना काय असली पाहिजे, तर आपलं जप आहेच प्रत्येकाला. 16 माळांचा जप नित्य नियमाने, सकाळी लवकर उठणे, आंघोळ करणे किंवा आंघोळीच्या आधी वगैरे वगैरे 16 माळांचा जप. त्यानंतर प्रभुपादांचं बुक वाचणे आणि हिअरिंग, प्रभुपादांचं, आपल्या गुरु महाराजांचं किंवा शिक्षा गुरु किंवा आपल्याला जे कोणी भक्त इस्कॉन संस्थेमध्ये आवडतात की ज्यांचं खूप सुंदर भाष्य आहे, त्यांचे प्रवचन आपण ऐकले पाहिजे. तर 30 मिनिटं हिअरिंग ऐकणे आणि 30 मिनिटं पुस्तक वाचणे. तर हे काही अंधश्रद्धा किंवा अंधविश्वास ठेवून आपल्याला हे करायचं नाहीये. तर अध्ययन केल्यामुळे काय होतं की मी जेव्हा वाचतो तेव्हा मला प्रश्न पडतात, आणि प्रश्न पडला की आपण प्रश्न विचारू शकतो. म्हणून हा श्लोक आहे, प्रश्न विचारा म्हणजे त्यातून ज्ञान मिळेल. तर आपलं जे हे ज्ञान कुठून प्राप्त करावं, जसं आता इथे म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये, तात्पर्यामध्ये दिलेलं आहे, आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे. प्रभुपाद स्वतः तात्पर्य म्हणतात निसंशय कठीण आहे आत्मसाक्षात्काराचा मार्ग. म्हणून भगवंत आपल्याला त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतात. मग मी हे अध्ययन करायचंय वगैरे, कोणाला प्रश्न विचारायचे? आध्यात्मिक गुरूंना. कोण आध्यात्मिक गुरु आहे? तर हे. मग गुरु शिष्य परंपरेतून जी बोनाफाईड डिसॅप्लिक सक्सेशन म्हणतात त्याला, तर ती गुरु शिष्य परंपरा कुठली आहे? आपण जेव्हा सुरुवातीच्या काळात शिकलोय, पुन्हा कोणाला माहितीये गुरु शिष्य परंपरा कुठे कुठे आहे? 4 संप्रदाय मिळेल. सांगू शकेल कोणी? तू? अथर्व तू? नाही. कोण? कुठले कुठले संप्रदाय? 4 बेसिक आहे एकदम. ओके. श्री संप्रदाय, कुमार संप्रदाय, रुद्र संप्रदाय म्हणजे शिव संप्रदाय, आणि एक ब्रह्म संप्रदाय. तर हे 4 मुख्य संप्रदाय आहेत. ब्रह्म संप्रदाय, लक्ष्मी किंवा श्री संप्रदाय, शिव संप्रदाय किंवा रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय. आता यांचे कोण आहेत? ब्रह्म स्वतःच ब्रह्म संप्रदायातले, शिव, लक्ष्मी माता, आणि कुमार त्याच्यामध्ये चतुष्कुमार आहेत, म्हणजे 4 कुमार आहेत. सनत, सनातन, सनंदन, सनत कुमार, हे 4 जे आहेत त्यांच्यापासून एक संप्रदाय आहे. हे 4ही संप्रदायामध्ये जी गुरु शिष्य परंपरा आहे ती बोनाफाईड आहे. बोनाफाईड म्हणजे ही परंपरा एकदम सत्य आहे. याच्यामध्ये आपली जी इस्कॉन जे ते ब्रह्म मध्व गुरु गौडीय संप्रदायामध्ये येते. आता या प्रत्येक संप्रदायाचे 4 गुरु आहेत. कोण सांगेल? ब्रह्म संप्रदायाचे गुरु कोण आहेत? परफेक्ट, महत्वाचं आहे, कारण ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय. मस्त उत्तर. दुसरं म्हणजे लक्ष्मी संप्रदाय किंवा श्री संप्रदाय, रामानुज, परफेक्ट. शिव संप्रदाय नाही, विष्णू स्वामी, आणि कुमार संप्रदायाचे निंबार्काचार्य.
तर ही जी गुरु शिष्य परंपरा आहे, याच्यामध्ये एक जो गुरु आहे ते गुरुचं तत्व आपण समजलेलं आहे. गुरु कोण आहे? की जो फक्त भगवंतांविषयी, त्यांचे नाव, लीला, गुण यांच्याविषयी शास्त्रोक्त आधारावर बोलतो, तो खरा गुरु. आपण सुरुवातीच्या काळात बघितलेलं असतं की गुरु कोण आहे. मग गुरुचे क्वालिफिकेशन्स किंवा कुणाला मी गुरु समजू शकतो, तर हे पहिलं क्वालिफिकेशन की जो व्यक्ती 24/7 कायम शास्त्रांच्या आधारे भगवंतांचे नाम, रूप, गुण, लीला यांची चर्चा करत असतो, तो गुरु आहे. दुसरं कोण गुरु आहे? म्हणजे तो 100% भगवंतांचेच नामस्मरण करतो असा. दुसरं काय आहे की तो एका गुरु शिष्य परंपरेत जोडला गेलेला व्यक्ती असला पाहिजे. आपण असं शोधू शकतो गुरु शिष्य परंपरा कुठे आहे, 4 संप्रदायातून आलेल्या, आणि त्याच्यात जोडलेला व्यक्ती हा गुरु आहे. तिसरं म्हणजे तो स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवलेला व्यक्ती असला पाहिजे. म्हणजे माइंड कंट्रोल, माइंड आणि सगळे सेन्सेस जे त्याचे सगळे इंद्रियांवर कंट्रोल असलेला व्यक्ती असला पाहिजे, त्याला आपण गुरु मानू शकतो. आणि तो फक्त एवढंच नाही, तर तो कृपाळू असला पाहिजे की आपण त्याला प्रश्न विचारतो उत्तर नाही यायचं, दुसरा प्रश्न विचार किंवा असा नाही. म्हणजे त्याला शास्त्राचं नॉलेज असून त्याला तो कृपाळू असला पाहिजे की एक जीव की जो त्याला उत्तर माहित नाही असे प्रश्न पडतात, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तो व्यवस्थित देऊ शकला पाहिजे. तो कृपा प्राप्त म्हणजे कृपाळू असला पाहिजे, त्याला म्हणतात कंपॅशन. आणि एक तो असला पाहिजे आचार्य. गुरु शुड बी आचार्य. आचार्य म्हणजे आचरण, स्वतः जे काही बोलतोय त्याप्रमाणे त्याने आचरण केलं पाहिजे, तो आचार्य असला पाहिजे. असा व्यक्ती गुरु म्हणून आपण मानू शकतो. तर हे जे गुरुतत्व आहे. आणि एक अजून आहे की तो कृष्णाविषयी बोलतोय, पण तो त्यांचं अनुकरण करतोय का अनुसरण करतोय, ही पण एक गुरुची क्वालिटी आहे. की तो अनुकरण करत असेल तर तो गुरु नाही, अनुकरण नाही, अनुसरण करतोय. म्हणजे कृष्णासारखाच मी आहे किंवा काही असतात बाबाजी किंवा मी कृष्ण आहे, म्हणजे ते स्वतःलाच देव मानायला लागतात पुढे पुढे जाऊन, असं नाही व्हायला पाहिजे. तर अनुसरण झालं पाहिजे. तर याच्या पुढे बघू आपण. तो परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतात. गुरु शिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. ह्या ज्या क्वालिटीज ज्याच्यामध्ये आहेत, तोच व्यक्ती प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनण्याचं त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन असतं. भगवंत हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत. आता भगवंत स्वतःच इथे, आणि मग प्रभुपादांनी एक्सप्लेन केलंय की भगवंत स्वतः, भगवंत कृष्ण जे आहेत हे आद्य गुरु, सगळ्यात पहिले गुरु आहेत, आणि मग त्यांच्यापासून ही गुरु शिष्य परंपरा आलेली आहे. आणि गुरु शिष्य परंपरेतील व्यक्ती हा भगवंतांचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो. यथार्थ हा शब्द खूप गुढ आहे इथे. जसे आहे तसे यथार्थ रूपात तो गुढ ज्ञान शिष्याला देऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये स्वतःची मतं घुसडत नाही तो, की नाही स्वतःच काहीतरी नाही अशी फिलॉसॉफी. त्याला पुढे जाऊन प्रभुपाद अजून म्हणतात, मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. स्वतःचाच एक मार्ग बनवला आहे मी. आणि मी जसं काही इथे गुरु आहेत, काही पुण्यामध्ये खूप फेमस गुरु होते ते पूर्वी, आता नाही, आता खूप त्यांचं कमी झालं. ओशो माहिती असेल तुम्हाला, संभोग से समाधित ही त्यांची फिलॉसॉफी आहे. म्हणजे असे गुरु आहेत की त्यांनी स्वतःचीच एक बनवून घेतली की हे केलं म्हणजे तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल. इतके चीप आहेत काही काही गुरु. तर त्यांच्यामध्ये या क्वालिटीज नाहीत, ज्या आपण 5-6 क्वालिटीज बघितल्या गुरूंच्या. त्यांना स्पष्ट प्रभुपाद इथे शब्द वापरतात, मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. श्रीमद भागवत सांगते, भागवत मध्ये दिलंय, श्रीमद भागवतामध्ये 6व्या स्कंदात 3ऱ्या चॅप्टरमध्ये 19व्या श्लोकात काय म्हणतायत, धर्मम तू साक्षात भगवत प्रणितम. धर्म काय? साक्षात भगवत प्रणितम, म्हणजे भगवंतांची सेवा करणे. भगवंत स्वतःच सांगतात, धर्मम तू साक्षात भगवत प्रणितम. भगवंतांना दंडवत करा, म्हणजे सरेंडर व्हा किंवा त्यांना नम्रतेप्रमाणे दंडवत करा, आणि त्यांच्या प्रतिनिधी जे आहेत भगवंताचे भक्त, त्यांच्याकडून हा मार्ग समजून घ्या. धर्मम तू साक्षात भगवत प्रणितम. धर्म मार्ग साक्षात भगवंतांनी सांगितला आहे. हा आध्यात्मिक गुरूंकडून, गुरु शिष्य परंपरेतले
आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञान घेणे. म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. मानसिक तर्क आणि शुष्क वाद. आता याच्यामध्ये आपण एक थोडं मी अजून एक लेक्चर ऐकलं होतं भक्ती रसामृत महाराजांचं. त्याच्यामध्ये ते सांगतात की आजकाल जे आहे ना ते नॉलेज किंवा ज्ञान म्हणून कशाला म्हटलं जातं की सर्वे केला जातो आजकाल. म्हणजे 100 लोकांचा सर्वे केला. काय हो हे जे विमान कोसळलं काही आहे का याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे कोणाची चुकी असू शकेल बरं किंवा असं काहीतरी एक. मग ते त्यातले 7 लोक म्हणतात अहो नाही वैमानिकाचीच चुकी आहे, आम्हाला असं वाटतंय. आणि मग तेच ज्ञान खरं ज्ञान धरलं जातं. कारण 100 मधले 60 लोकांनी म्हटलं म्हणजे त्याला राईट आणि त्याला ज्ञान म्हटलं जातं, ते सत्य आहे. नाही 60 लोक म्हणतात म्हणजे या सर्वेच्या आधारावर सर्वे करून त्या आधारावर सत्य, अशी आज परिस्थिती कलियुगामध्ये. कलियुग कसं आहे ते म्हणतात प्रायण अल्पायुष्य सभ्य कलावास्मिन युगे जना मंद सुमंद मतयो मंद भाग्याही ही उपद्रुता. प्रायण अल्पायुष्य या युगामध्ये या कलियुगामध्ये लोक कसे आहेत, प्रायण अल्पायुष्य, खूप कमी आयुष्य आहे ऍक्च्युली. कलावास्मिन युगे जना या कलियुगामध्ये मंद सुमंद मतयो, त्यांच्यामध्ये जे मंद म्हणजे काय, लेझी, आळशी आहेत खूप. मंद सुमंद मतयो, बुद्धिमत्ता खूप कमी आहे, बुद्धीच नाहीये. बुद्धिमत्ता कमी म्हणजे त्यांच्यामध्ये आता एक मेडिकल लँग्वेज मध्ये सांगायचं तर आपल्या ब्रेन मध्ये सलका आणि गायरा आहे असे वेगवेगळे प्रकार असतात. अशा म्हणजे एक वरच्या दिशेने आणि खालीच्या दिशेने असे. तर ते सलका आणि गायरा म्हणजे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये जास्त सलका आहे तो हुशार असतो असं मेडिकल सायन्स सांगतं. तर ते पण कमी झालं आहेत सध्या. शुष्क म्हणजे ते ड्राय झालंय सगळं, मेंदू सुद्धा ड्राय झालाय. तर आपण बघू की स्वतः जे गुरुला शरण येणे परत त्या मुद्द्यावर रामानुजाचार्यांचं एक्झाम्पल देत होते भक्ती रसामृत महाराज की रामानुजाचार्यांनी त्यांच्या गुरूंना 17 वेळा प्रश्न विचारला की मला तुम्ही दीक्षा द्या. म्हणजे 17 वेळा ते गेले तरी त्यांनी सांगितलं नाही म्हणून. रामानुजाचार्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं नाही, मी तुला माझा शिष्य म्हणून ऍक्सेप्ट करू शकत नाही. याच्यातून काय दिसतंय, काय गरज होती एवढी 17 वेळा जायची ना. एकदा सांगितलं त्यांनी नाहीच नाही. याच्यामधून गुरु परीक्षा घेत असतात. परीक्षा घेतात की याला किती तीव्र इच्छा आहे माझा शिष्य बनण्याची, याला किती तीव्र इच्छा आहे माझ्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्याची, आध्यात्मिक ज्ञानामध्ये याला किती इंटरेस्ट आहे हे बघण्यासाठी गुरु कधी कधी आपल्या शिष्याची परीक्षा घेतात. दुसरं एक्झाम्पल त्यांनी दिलं होतं की स्वतः भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज, त्यांचं एक एक्झाम्पल आहे. त्यांचे गुरु गौर किशोरदास बाबाजी महाराज. आता बघा भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज जे आहेत ते त्यांचे स्वतः वडील कोण आहेत, भक्तिविनोद ठाकूर. तर भक्तिविनोद ठाकूर एवढे मोठे आचार्य आहेत, गुरुशिष्य परंपरेतले आचार्य आहेत, आणि त्यांनी त्यांच्या मुलाला दीक्षा दिली नाही. पण त्याला काय सांगितलं, यू शुड गो टू गौर किशोरदास बाबाजी महाराज, त्यांच्याकडे जा आणि तू त्यांच्याकडून दीक्षा घे. मग भक्ती सिद्धांत सरस्वती स्वामी गेले आणि त्यांना विचारलं. आतमध्ये एका जंगलामध्ये ते होते, जप करत बसलेले. त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला तुम्ही दीक्षा द्या. माझे वडील जे भक्तिविनोद ठाकूर त्यांनी मला सांगितलंय की तुमच्याकडून दीक्षा घ्यायला सांगितलं. ते म्हटलं नाही, मी तुला दीक्षा नाही देऊ शकत, मी अगदी साधा व्यक्ती असा, म्हणजे मी तुला दीक्षा देऊ शकत. आणि मग त्यांना म्हणजे ते खूप वाईट वाटलं. भक्ती सिद्धांत सरस्वती स्वामी घरी आले की अरे त्यांनी वडिलांना सांगितलं की नाही, ते मला दीक्षा द्यायचं नाही म्हणतात. आणि मग भक्ती सिद्धांत सरस्वती स्वामी म्हटले की तू त्यांच्याकडून दीक्षा घ्यायलाच पाहिजे, नाहीतर तुझ्या या शरीराचा काय उपयोग आहे. बघा, त्यांचे वडील स्वतः म्हणतायत. आणि त्यांनी ती गोष्ट खूप मनावर घेतली आणि ते बाहेर गेले. आणि आता म्हटले गुरु तर नाहीच म्हणतायत मला शिष्य म्हणून स्वीकार करण्याचा, मी काय करू. तर त्यांनी म्हणतात माझ्या शरीराचा खरंच काही उपयोग नाहीये. आणि त्यांनी जीव देण्याचा प्रयत्न केला, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नदीच्या काठी जाऊन ते आता असे जाणारच, तोपर्यंत गौर किशोरदास बाबाजी महाराज तिकडनं बाजूला जात होते. आणि त्यांनी बघितलं, थांब, काय करतोयस तू हे. तर ते म्हटलं की नाही, माझ्या शरीराचा काय उपयोग आहे, तुम्ही जर मला शिष्य म्हणून स्वीकार करत नसणार तर. आणि त्यांनी दंडवत प्रणाम केला, तुम्ही मला प्लीज मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा, माझ्या वडिलांची आज्ञा आहे अशी. आणि मग त्यांनी बघितलं की
त्याच्यामध्ये किती तीव्र इच्छा आहे की म्हणजे त्याने नाकारून मी नाकारलं म्हणून तो जाऊन काही दुसऱ्या गुरुकडे किंवा असं केलं नाही. त्याला तीव्र इच्छा माझ्याकडेच नाही तर मी सरळ माझ्या शरीराचा त्याग करतो. म्हणजे याची इतकी तीव्र इच्छा आहे ज्ञान घेण्यासाठी, म्हणून त्यांनी नंतर स्वीकार केला. अजून तिसरं एक एक्झाम्पल दिलं त्यांनी की स्वतः श्रील प्रभुपादांचं उदाहरण दिलंय की श्रील प्रभुपादांना त्यांचा मित्र सांगत होता की आपल्याकडे उलटा गंगा जंक्शनला कलकत्त्यामध्ये एक गुरु आलेले आहेत, खूप छान गुरु आले, आध्यात्मिक गुरु, चल त्यांच्याकडे जाऊन आपण काहीतरी ऐकूया 4 गोष्टी. तर प्रभुपाद म्हणत होते नाही नाही, त्यावेळेस काय होतं ना, आंदोलन होतं. कसलं? भारत स्वतंत्रता आंदोलन होतं 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. त्याच्या आधी ही कुठल्या वर्षाची गोष्ट आहे? 1922 साली. 1922 साली भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी उलटा गंगा जंक्शन इथे कलकत्त्याला आले होते आणि प्रभुपादांचा एक मित्र कॉलेजला होते. त्यावेळेस त्यांना सांगत होता की चल एक गुरु आले, त्यांच्याकडे आपण जाऊन काही 4 गोष्टी ऐकू. प्रभुपाद काय म्हणाले? नाही, अरे ते गुरु वगैरे काय सांगेल, इथे लोक पारतंत्र्यात आहेत, भारत स्वतंत्र नाहीये, 1922 साली इथे स्वातंत्र्यता आंदोलन चालू आहे, ते गुरु काय सांगणार आहे त्याच्यामध्ये. तर म्हणे चल तरी 2 मिनिटं जाऊन येऊ जरा, तू फक्त बस, आपण त्यांना दंडवत करू, 2 गोष्टी ऐकून लगेच निघून येऊ 2-4 मिनिट. तर प्रभुपाद मित्राच्या आग्रहास्तव गेले तिथे आणि गेल्याबरोबर प्रभुपादांची एक घरचं एक वातावरण असतं ना, एक घरचे संस्कार असतात. प्रभुपादांचे संस्कार होते की कुठलाही एक गुरु तुल्य व्यक्ती आलाय तर त्याला आधी दंडवत करणार. प्रभुपाद गेले, त्यांचा मित्र दोघे गेले आणि त्यांनी दंडवत टाकला आणि दंडवत टाकून त्यांना विचारलं की म्हणजे त्यांनी विचारलं की आम्ही काय केले असं इच्छा आहे. त्यांना नुसतं बघून, म्हणजे भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामींनी त्यांना नुसतं बघितलं आणि पहिल्याच वाक्य वापरलं की तुम्ही खूप एज्युकेटेड व्यक्ती दिसतायत मला, तुम्ही खूप एज्युकेटेड व्यक्ती दिसताय, तर तुम्ही इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश कंट्रीमध्ये जाऊन कृष्ण भक्तीचा प्रचार केला पाहिजे. बघा, हे वाक्य पहिल्याच भेटीमध्ये प्रभुपादांच्या गुरूंनी त्यांना बोललंय आणि ते प्रभुपादांनी अगदी पुढे 10-15 वर्ष लक्षात ठेवलं हे वाक्य आणि शेवटी ते प्रभुपाद त्या भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामींना शरण गेले. याच्याही पुढे एक गोष्ट मधलीच अशी 4-6 महिन्यानंतर त्यांची एकदा भेट झाली होती. वृंदावनला कोशी म्हणून काहीतरी एक गाव होतं, तिथे भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामींचं लेक्चर चालू होतं, बरेच मंडळी होती. त्याच्यात प्रभुपाद पण काहीतरी कामानिमित्त तिथे गेलेले होते वृंदावनला. त्यांना कळलं की मी दिल्लीला व्यापार करतोय, ते त्यांचे मेडिसिन्स वगैरे, दिल्लीवरून वृंदावन जवळ 1.5 तास, मी वृंदावनला जाऊन येतो. वृंदावनला गेले, तिथे कोशीला गेले, तिथे सकाळी लेक्चर चालू होतं भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामींचं आणि ते त्यांनी अटेंड केलं आणि अर्धा तास झाला, काही 10-15 ड्युटीज निघून गेले, काहीतरी सेवा होती त्याला निघून गेले. पुन्हा अर्धा तास झाला, अजून काही 4-5-8 ड्युटी निघून गेले. पुन्हा अर्धा तास झाला, अजून काही भक्त निघून गेले. 2 तास झाले प्रभुपाद एकटे समोर बसून श्री भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामींचं प्रवचन जे काही चाललं होतं ते कंटिन्यू ऐकत होते आणि सगळ्या ड्युटीज नंतर त्यांची काही सेवा संपली. 2-2.5 तासानंतर पुन्हा आले, 3 तासानंतर, आणि त्यांनी भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामींना सांगितलं की हे ना, हा अभय डे ओळखता का तुम्ही याला? म्हणे मी हो ओळखतो, अभय चरण, अभय डेला मी ओळखतो. तर ह्याचं आहे म्हणे तो हे म्हणे मी त्याची एक क्वालिटी बघितली आहे की त्याला ऐकायला खूप आवडतं. श्रवण, जी आपण नवविधा भक्ती शिकतो, नवविधा भक्ती मधलं सगळ्यात प्रथम काय? श्रवण कीर्तन विष्णू स्मरण. श्रवण, याला श्रवण करायला खूप आवडतं, हे मी बघितलं. कारण इतके डिवोटी काही ना काही कारणामुळे बाहेर निघून जात आहेत, माझं प्रवचन झालं असताना, पण हा कंटिन्यू इथे 3 तास बसलेला आणि श्रवण करतोय. तर याच्यामध्ये ती ऐकण्याची क्षमता आहे, याला खूप रस आहे कृष्ण भक्तीमध्ये, म्हणून हा एवढं ऐकू शकतोय. तर आपण हे बघू शकतो की अशा प्रकारे गुरूंची सेवा करणे, श्रवण ही देखील गुरूंची खूप मोठी सेवा आहे. प्रभुपादांचे प्रवचन ऐकणे, गुरूंचे प्रवचन ऐकणे, प्रवचनाला जाणे, रेग्युलर सत्संगाला येणे, म्हणजे आपण आठवड्यातून एक तरी लेक्चर ऐकून होतं आपलं, भक्तीविषयी काहीतरी 4 गोष्टी कानावर पडतात. तर हे खूप महत्वाचं आहे. आपली साधना 6 दिवस, 7व्या दिवशी साधना आणि प्लस एक ऍड करायचे, प्रवचनाला जाणे, सत्संगाला जाणे, तिथे आपली एबीसीडी पूर्ण होते. असोसिएशन, बुक रिडिंग, तिथे बुक रिडिंगच होते ना, एका अर्धा तास आपण भगवद्गीताच वाचतोय. प्रवचन ऐकणे, श्रवण, या सगळ्या गोष्टी म्हणजे एबीसीडी जी पूर्ण होते. डायरेक्ट आपण थोड्या वेळात प्रसाद घेणार आहे. खूप भूक लागली आज ना, मला नाही लागली कारण मी खूप खाल्लंय एकादशी आणि तसं झालंय. तर हे प्रभुपाद म्हणजे आपल्याला कृष्ण हे सांगतायत आणि हे उदाहरणावरून भक्तिरसामृत महाराज असं म्हणतात
की आपल्याला या गुरु शिष्य परंपरेतून गुरुला कसं शरण जावं या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. तर काही गोष्टी असतात की नुसतीच प्रश्न नाही. आता मला पण एकदा आठवतं, मी सुरुवातीला 2003 की 4 मध्ये एक माझे काउन्सिलर होते, राधाकुंज बिहारी मंदिरला जायचो. तर त्यांना मी प्रश्न असंच काहीतरी शिकवत होते ते, आणि डेटी वर्शिप कशी करायची ते शिकवत होते. आणि एक ताट घ्यावं, त्याच्यामध्ये सगळी सामग्री ठेवावी, आणि अगरबत्ती पेटवण्यासाठी आगपेटी वगैरे असं सगळं ते शिकवत होते. आणि मी आपला म्हणजे एक काहीतरी प्रश्न विचारा सांगितलं आपल्याला, प्रश्नाने सेवा, तरी प्रश्नाने सेवा. मी आपला प्रश्न विचारला त्यांना, प्रभूजी हे आगपेटी जी मग ती तिच्यावर पण पाणी टाकायला पाहिजे ना. म्हणजे आता ते आपण जे वस्तू ऑफर करायला घेतो बघून त्यांना त्यात आगपेटी पण असते, सगळ्या वस्तू असतात, आणि आपण ते आचमन करतो, आधी सगळं शुद्ध करतो, आणि मग ते अगरबत्ती, धूप, फुलं ह्या सगळ्यांवर पाणी ओततो. मी विचारलं, म्हटलं आगपेटीवर पण पाणी टाकायला पाहिजे ना, मग ती पण शुद्ध करायला पाहिजे. आपण ती कुठली काय माहिती ना आपल्याला, कोणतरी त्याच्याने बिडी सिगारेट पेटवली असेल. प्रभू असं असल्याने म्हणते ठीक आहे, हा टाकू शकता, पण ते मग ते गुल त्याचं समजा पाण्यात भिजलं तर तेव्हा काही लायटर किंवा नसेल तर ते कसं काय पेटवायची ना अगरबत्ती. हा म्हटलं हे पण आहे, जर पाणी चुकून त्या गुलीवर पडलं त्या फॉस्फरसवर तर सगळी आगपेटी बाद होईल. म्हणजे असे नॉनसेन्स प्रश्न विचारायचे आपल्याला. तर प्रश्नाने सेवा, परही प्रश्नाने सेवा म्हणजे एकदम प्रॉपर प्रश्न विचारायची. खरोखर मी आत्मा आहे कशावरून सिद्ध होतोय, मला याची उदाहरणं द्या की मी काय आत्मा आहे. तुम्ही सांगताय मी आत्मा आहे, कसं काय मान्य करू. आत्मा याची मला, आत्मा जेव्हा समजेल तेव्हा मला परमात्मा समजेल, तेव्हा मला भगवंत कळतील. तर ते प्रश्न पण योग्य असले पाहिजे. आपण जाऊ नाही हो माझं ना काय आलं ना की मला ते एक जण सांगत होते शनीचा खूप तुझ्यावर प्रभाव आहे, तर तू शनीची पूजा कर, गुरुची पूजा कर, 10 मंगळवार धर उपवास, मग ते मंगळग्रह मंदिरावर जा, तिथे ते यज्ञ कर, असं काही काही सांगितलंय. खरं का म्हणजे करू का मग, असे प्रश्न विचारायचे. मग काय त्यात काय ज्ञान देणार आहे ना आपण. भगवंतांविषयी चर्चा असली पाहिजे प्रश्नामध्ये, माझ्या स्वतःविषयी प्रश्न असले पाहिजेत. आपण अजून एक बघूया. प्रभूजी किती वेळ आहे, ठीक आहे ना, 15 मिनिटं. हा तुम्हाला विचारतो, सगळ्यांना विचारलं पाहिजे. आपण एक सॉंग पण म्हणणार आहे शेवटी थोडं. तर तसेच ज्ञान म्हणून मानसिक तर्क किंवा शुद्ध, हेच मानसिक तर्क नाही करायचे वेगवेगळे, शुष्क वादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. तसेच ज्ञान ग्रंथांच्या स्वतंत्र अध्ययनानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. ज्ञान ग्रंथ पण वाचत नाही. ज्ञान प्राप्तीकरिता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभूंची एक लीला आहे की चैतन्य महाप्रभू एक खूप मोठे पंडित होते, खूप जबरदस्त स्कॉलर होते. आपण बघतो की ते वयाच्या 5व्या वर्षी, म्हणजे आपण बघतो की नवदीप मायापूर हे तर हाय सीट ऑफ नॉलेज. नवदीप मायापूर त्यावेळेस 500-550 वर्षापूर्वी खूप मोठे पंडितच होते सगळे भरलेले नवदीप मायापूरमध्ये. तरी पण त्याच्यामध्ये कोण होता, दिग्विजय पंडित केशव काश्मीरी. तो दिग्विजय पंडित होता. दिग म्हणजे दिशा, सगळ्या दिशांना जाऊन त्याने सगळ्यांना जिंकलं होतं. दिग्विजय, सगळ्यांना विजय प्राप्त केला होता. सगळ्या दिशांना जाऊन सगळ्यांना हरवून त्याने विजय प्राप्त केला होता. केशव काश्मीरी दिग्विजय पंडित म्हटलं होतं. तर त्याने काय केलं, एकदा की विचारलं की मला आता कुणाला राहिलेलं आहे, तर त्याला कोणीतरी सांगितलं की तू नवदीप मायापूरमध्ये जा, तिथे सगळेच लोक पंडित आहेत, त्यांना जर तू हरवू शकला तर तू खरा दिग्विजय पंडित. तर त्यांचं नॉलेजवर म्हणजे ज्ञानावर त्यांचं डिस्कशन चालायचं. तर तो गेला नवदीप मायापूरमध्ये. बऱ्याच जणांना माहिती आहे आपल्याला ही कथा, पण एकदा परत आपल्या शुद्धीकरणासाठी आपण रिपीट करूया. तो गेला आणि त्याला कोणीतरी सांगितलं की इथे सगळे पंडित आहेत. मग त्याने प्रत्येकाला पंडिताला चॅलेंज केलं की तू पंडित आहे, तुम्ही पंडित आहे, तुम्ही पंडित आहे, मग माझ्याशी तुम्ही एक स्पर्धा करा. मी प्रश्न विचारेन त्याची उत्तरं द्या, किंवा तुम्ही प्रश्न विचारा मी त्याची उत्तरं देईन. आपण स्पर्धा करूया आणि कोण जो जिंकला तो खरा विजयी, तो दिग्विजय पंडित म्हणून घोषित. आणि त्याने एक अशी डायरी किंवा एक पान आणलं होतं, त्या पत्रावर तो साईन घ्यायचा त्याचे, तू हरलाय साईन कर, तू कबूल कर की तू हरलाय, मी जिंकलाय तुला. असा तो पंडित होता केशव काश्मीरी. आणि मग तो तिथे गेल्यानंतर काय झालं की सगळे जे पंडित लोक होते, जे वयस्क लोक होते, सगळ्यांना माहिती होतं की 5 वर्षाचा जो निमाई आहे, निमाई 16 वर्षाचे होते त्यावेळेस, की तो खूपच तज्ञ आहे. 5 वर्ष असताना त्यांनी कोणाला तरी हरवलं होतं. अजून एक लीलामध्ये आहे,
तो खूप तज्ञ आहे, म्हणजे निमाई चैतन्य महाप्रभू स्वतः कृष्ण. तर त्याचंच नाव सांगा सगळेजण. म्हणजे काय, एकदा त्याने हरवलं याला की आपण सगळे क्रेडिट घेऊ की आपण ऑलरेडी जिंकलोच आहे, याने हरवलं म्हणजे आपण जिंकलोय. तर सगळेजण त्याला सांगतात, दिग्विजय पंडितला, केशव काश्मीरीला, की तू फक्त निमाई पंडित जे आहे ते खूप हुशार आहेत, त्यांना तू हरवून दाखव प्रश्न मीमांसामध्ये. आणि मग तो विचारतो, कुठे येते निमाई पंडित, कुठे भेटतील मला? म्हणजे गंगेच्या तीरावर जा, तिथे असे 10, 15, 20, 50, 100 लोक त्यांचे शिष्य बसलेले असतील, ते असे मध्ये बसलेले असतील, ते त्यांना शिकवत असतील. तो तिथे जातो आणि बघतो, अरे बाबा, हजारो शिष्य बसले तिथे ते गंगेच्या तीरावर, आणि हा व्यक्ती 15-16 वर्षाचा बालक दिसतोय, हा काय मला हरवणार आहे? आणि मग त्यांनी चॅलेंज केलं तिथे की हे मी दिग्विजय पंडित आहे, सगळे संपूर्ण भारत मी जिंकून आलोय, आता तू मला प्रश्न विचार की मी तुला विचारतो आणि मग मला हरवून दाखव. मग चैतन्य महाप्रभू म्हणतात, अरे काय मला हे नको आहे असं, मी ज्ञान वगैरे. पण चैतन्य महाप्रभू त्याला हो म्हटलं. आणि मग त्यांनी गंगा नदी, म्हणजे काय काय डिस्कस करायचं, आपण कुठला सब्जेक्ट घ्यायचा त्याच्यावर डिस्कस करायचं. म्हणे एक सब्जेक्ट आहे, गंगा नदी इथे जाते, अशी जाते, तर गंगा नदीवरच आपण चर्चा करूया. मग त्यांनी गंगा नदीवर त्या दिग्विजय पंडितने 100 श्लोक कोट केले. त्याने 100 श्लोक म्हटले असे, गंगा कशी वाहते, कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेकडे जाते, तिचं पाण्याचं वर्णन, किंवा असं बऱ्याच काही, तिचं नाव काय, तिला हे पण म्हणू शकतो का, वगैरे वगैरे, असे 100 संस्कृत वर्स, मोठमोठाले श्लोक त्यांनी रिसाईट केले, म्हटले त्याने दिग्विजय पंडितने. आणि म्हणे सांग आता हे सगळे 100 श्लोक हे बरोबर आहेत का? आणि मग चैतन्य महाप्रभू निमाई जे 15-16 वर्षाचे बालक होते ते म्हटले की खरं सांगू का? त्यांनी 100चे 100 श्लोक म्हणून दाखवले. म्हणून दाखवण्याच्या आधी त्याने म्हटलं की तुझ्या 6व्या श्लोकामध्ये ना खूप ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे. तर म्हणे काय, तर तुम्ही तिथे म्हटलंय की भवानी भरतू, भवानी भरतू, हे तुमच्या श्लोकामध्ये लिहिलं तुम्ही भवानी भरतू. आता भवानी म्हणजे शिवजींची पत्नी, भवानी म्हणजे शिवजींची पत्नी पार्वती, तिला भवानी म्हणतात. मग ती शिवजींची पत्नी आहे, तर ती पत्नी म्हटल्यावर चेस्ट वाईफ, म्हणजे ती एक पतिव्रता स्त्री आहे. तुम्ही असा शब्द कसा काय वापरला तिथे, भवानी भरतू? भरतू म्हणजे पती, भवानी भरतू, भवानी जो शब्द आहे त्याच्यामध्ये शिवजी तिचे पती आहे असा त्याचा अर्थ आहे. मग शिवजी जिचे पती आहेत ती तिचे पती, म्हणजे दुसरं कोणाला तरी तुम्ही तिच्याशी नातं जोडताय, तर हे चुकीचं आहे. ग्रामॅटिकल मिस्टेक आहे, ते संस्कृतचं ग्रामरचं इथे मिस्टेक आहे. चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितलं, त्याला इतकं संताप आला केशव काश्मीरीला की हे असं कसं काय तू म्हणू. म्हटलं संस्कृत शब्द बघा, तुम्ही पंडित आहे, तुम्हाला माहित पाहिजे. भवानी शब्दाचा अर्थ आहे पार्वती, तुम्ही म्हणताय भरतू, तिचा पती, जिचे पती शिवजी तिचा पती, म्हणजे दुसरा पती आला, ती पतिव्रता आहे, तिला दुसरी पती नाही होऊ शकत, दुसरा पती नाही तिला, ती भवानीच आहे फक्त, भरतू नाही. तर या असे श्लोक, आणि म्हणे हे तर एक साधारण मी शब्द सांगितला, असे तुमचे एक शब्द, म्हणजे जे एक पर्टिक्युलर एक वर्स असतो, एक 16-18 शब्दांचा एक श्लोक आहे, त्या प्रत्येक शब्दामध्ये चुकी आहे, आणि अशा सगळ्या 100च्या 100 श्लोकांमध्ये चुकी आहे. आणि चैतन्य महाप्रभू ते सगळे 100च्या 100 श्लोक म्हणून दाखवले त्याने म्हटल्यानंतर, आणि त्यातल्या चुका दाखवल्या. तेव्हा त्याला खूप वाईट ठरलं की अरे हा मला कसं काय हरवू शकतो. आणि तो खूप त्याला संताप आला, रात्री जाऊन घरी झोपला, आणि तो त्या संतापात तो स्वतः सरस्वती मातेशी तो बोलत होता की सरस्वती तू माझ्या जिभेवर नाचतेस, तू नेहमी माझ्या जिभेवर असते, आणि आज काय झालं होतं तुला, कोण तो व्यक्ती आणि त्याच्याकडून मी कसं काय हरलो, तू हरवलंयस मला, तुझी चुकी ही. आणि मग ती सरस्वती त्याला म्हणायला लागली काश्मीरीला की अरे ज्याने तुला हरवलंय मी त्यांची सेवा करते, ते साक्षात भगवंत कृष्ण आहेत, ते स्वतः चैतन्य महाप्रभू गौरांग, ते स्वतः भगवंत, त्यांच्याकडूनच मी हे ज्ञान तुला देते, आणि मी तुझ्या जिभेवर नाचते असं तुला वाटतंय, पण मी सुद्धा, ते माझे स्रोत आहेत, ते माझे आद्य आहेत, ते भगवंत आहेत स्वतः, त्यांनी तुला हरवलं. आणि मग तो ते सगळं कबूल करतो. त्याला स्वप्नात येतात चैतन्य महाप्रभू वगैरे वगैरे, आणि तो दुसऱ्या दिवशी मग चैतन्य महाप्रभूंना शरण जातो आणि त्याचाही उद्धार होतो. तर याच्यामध्ये काय दिलंय की गुरु, आणि याच्यानंतरची एक लीला आहे की चैतन्य महाप्रभू स्वतः हे सगळं, मग तुम्ही म्हणणार की अरे ज्ञान आहे ना, ज्ञानानेच आपण हरवू शकतो इतरांना, आणि ज्ञानाने आपल्याला मिळू शकतो. पण इथे चैतन्य महाप्रभू काय म्हणतात पुढे जाऊन की नाही, मला हे ज्ञान वगैरे याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, मला काय हवंय,
आणि म्हणून ते एक दिवशी जेव्हा एक लीला आहे त्यांची की ते एका दिवशी म्हणतात की माझे वडील गेले, माझ्या वडिलांच्या श्राद्धासाठी मला गयाला जायचंय, गया ठिकाणी जायचंय मला त्यांचं श्राद्ध करण्यासाठी. आणि म्हणून ते गयाला गेले, प्रयाग काशी तिकडेच गया, तर तिथे जाऊन मला श्राद्ध करायचं. ते गयाला गेले, त्यांनी श्राद्ध केलं त्यांच्या वडिलांचं, आणि तिथे त्यांना ईश्वरपुरी भेटले, म्हणजे त्यांना गुरु म्हणून त्यांनी स्वीकार केला. आणि तेव्हापासून त्यांनी ह्या सगळ्या ज्ञान जे म्हणतात पांडित्य, त्या पांडित्याचा त्याग केला. त्यांना जे ज्ञान आहे त्याचा त्याग केला, मला नको हे, गुरूंची मला आज्ञा आहे. आणि त्यांनी गुरु म्हणून ईश्वरपुरींना स्वीकार केला. आणि मग ते गुरूंची आज्ञा काय होती, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचं नित्य कीर्तन करत राहणे ही त्यांच्या गुरूंची आज्ञा होती. ना की असे कोणी पंडित येतील त्यांच्याशी चर्चा करणे आणि त्यांना हरवणे. म्हणून त्यांनी, म्हणजे जे भगवंत स्वतः आपल्याला या लीलेतून दाखवून देत आहेत की ते स्वतः एवढे पंडित असून देखील त्यांनी ते ज्ञान, आपल्याला ज्ञान पाजळायचं नाही इथे, तर आपल्याला काय ज्ञान आहे, आत्मसाक्षात्काराचे ज्ञान मिळण्यासाठी हरे कृष्ण महामंत्राचा जप नित्य नियमाने करत राहा, हे त्यांच्या गुरूंची त्यांना आज्ञा होती. आणि म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार केला स्वतः चैतन्य महाप्रभूंनी, आणि मग ते भक्ती मार्गात आले. म्हणजे स्वतः, म्हणून इथे भगवंत प्रभुपाद काय म्हणतायत की म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. तसेच ज्ञान ग्रंथांच्या, आता यांच्याकडे ज्ञान ग्रंथ भरपूर होते चैतन्य महाप्रभूंकडे, ज्ञान ग्रंथांच्या स्वतंत्र अध्यायानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. ज्ञान प्राप्तीकरिता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. ते शरण गेले. अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे. बघा, भगवंत स्वतः संपूर्ण शरणागतीने ईश्वरपुरींना, आध्यात्मिक गुरूंना शरण जाऊन त्यांची स्वीकार केला. आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. इथे चैतन्य महाप्रभूंना बरेच त्यांची इतर पार्षद किंवा भक्त यायचे आणि सांगायचे, अरे तू एवढा मोठा स्कॉलर आहे, एवढा मोठा तज्ञ आहे, तू ते करायचं सोडून हे काय करतोय, कीर्तन करत बसलाय. ते जे श्रीधर कोलावेच्या अद्वैताचार्य हे चैतन्य महाप्रभूंबरोबर श्रीवास अंगणमध्ये जाऊन कीर्तन करत बसायचे. त्यांना आजूबाजूचे लोक नाव ठेवायचे, अरे हे काय करत, आजपर्यंत हा ट्युशन घ्यायचा, एवढं मुलांना शिकवायचा, ज्ञान द्यायचा, केशव काश्मीरीला याने हरवलं, आणि हे काय हरे कृष्णा बोलत बसतोय हा. तर ते वाईट वाटायचं लोकांना, आणि ते म्हणायचे हे रात्रभर हरे कृष्णा करत बसतोय, यांना बहुतेक भूक लागलेली, कोणी जेवण देत नाही वाटतं, भूक लागले म्हणून हे आपलं हरे कृष्णा करत बसलंय. आणि म्हणून लोक जेवणाचं पॅकेट किंवा जेवण त्यांना असं श्रीधर कोलाच्या घराच्या वर असं जेवण मारून फेकायचे की अरे हे घे पोटभर आणि शांत बस हरे कृष्ण कीर्तन करण्यापेक्षा. म्हणजे लोकांची ही रीती होती त्यावेळेस सुद्धा. पण चैतन्य महाप्रभूंनी दाखवलं आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. त्यांची वपू आणि वाणी सेवा करून. आपल्याला वपू सेवेचा एवढा चान्स मिळत नाही, पण आपण वाणी सेवा करतो. आता याच्यामध्ये एक पॉईंट सांगायचं की मी प्रत्येक वेळेस बोलतो आध्यात्मिक गुरूंची सेवा करा, आध्यात्मिक गुरूंची सेवा करा. आपल्याला खरोखर आपल्या आध्यात्मिक गुरूंची सेवा करायला मिळत आहे का? नाही मिळत आहे. वपू सेवा अजिबात मिळत नाही. वाणी सेवा आपण काही अंशी करू शकतो, कारण बराचसा महाराष्ट्रीयन क्लास जो आहे त्यांना इंग्लिशचं नाही समजत, मग त्यांचे मराठीतून जे लेक्चर आहेत ते आपण ऐकतो. मग काय केलं पाहिजे? आध्यात्मिक गुरूंचे प्रतिनिधी कोण आहे? आता आपले प्रतिनिधी कोण आहे इथे या सेंटरचे? भीमसेन प्रभू. तर श्रीमान भीमसेन प्रभू हे आपले आध्यात्मिक गुरूंचे प्रतिनिधित्व करतायत इथे. तर आपण त्यांना शरण गेलं पाहिजे, त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. हा पॉईंट खूप महत्वाचा मला सांगायचा आहे. म्हणजे मी देखील आणि सगळेच आपण, म्हणजे ही जी सॅफ्रॉन ऑर्डर आहे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ब्रह्मचाऱ्यांची सेवा केली पाहिजे. ते आपले शिक्षागुरू. असं नाही की आपण एकच शिक्षागुरू, आपल्याला जे आवडतील त्या सगळेच आपल्या शिक्षागुरूंकडून आपण शिकलं पाहिजे. आणि हे तीन गोष्टी, शरण जाणे, जर आपण अजूनही खरोखर विचारून बघायला गेला की खरोखर शरण गेलोय की नाही, प्रभूजी जे सांगतायत ते आपण फॉलो करतोय की नाही, हर्डर या सेवेला या, तर खरोखर मला दिली असेल पण मी त्या सेवेला जातोय की नाही. जर नसेल होत तर थोडं आपल्याला अजून बघण्याची गरज आहे आतमधून. आणि
त्यांची ऑर्डर फॉलो करणे झालं पाहिजे. मला तर ते खूप कमी ऑर्डर देतात कधीतरी 2-3 महिन्यांनी, आणि ते सगळं सोडून मग मी आज सकाळी ते मॅनेज केले पेशंट, आणि मग संध्याकाळचे, आणि मग पण केलं पाहिजे असं मला वाटतं एकदा का होईना. तसं तुम्ही सगळेजण करतात, माझं काही मला जास्त माहिती नाही डिटेल. मला असं वाटतं की हे जे पुन्हा पुन्हा येतं आध्यात्मिक गुरूंची 3 प्रकारे सेवा, तर ती आपण केली पाहिजे. इथे कोण आहेत आपले आध्यात्मिक गुरु? भीमसेन प्रभू, त्यांची सेवा झाली पाहिजे. त्यांना सांगू नका मी असं सांगितलं. जिज्ञासा, पुढचं वाक्य आहे, आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे, त्यांना प्रसन्न करणे म्हणजेच आपण आध्यात्मिक गुरूंची सेवा केल्यासारखं होतं. आणि हे कळायला बरीच वर्ष जातात, आम्हाला पण गेली, प्रत्येकालाच जातात, की खरोखर मी हे जे व्यक्ती इथे बसलेली दरवेळेस सत्संगाला येतात भीमसेन प्रभू यांचे मी ऐकून त्यांची सेवा करून मी खरोखर आध्यात्मिक गुरूंची सेवा करतो का? खरोखर करतो. आणि हे समजायला खूप वेळ जातो. आपल्याला सुरुवातीला वाटतं की अरे यांच्यापेक्षा मग ते जड भरत प्रभू किंवा अजून काहीतरी ते प्रभूजी किती छान सांगतात, यांच्यापेक्षा त्यांची सेवा करूया. नाही, प्रत्येक शिष्य जो आहे एम्पावर्ड आहे आध्यात्मिक गुरूंकडून, आणि त्यांच्यामध्ये गुरुतत्व आहे आतमध्ये, म्हणून तर ते इथे आपल्याला शिकायला येतात किंवा सांगायला येतात, ते ज्ञानाचा प्रसार करायला येतात. याच्या पुढे जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती होते. नम्रता काय? जिज्ञासा आणि नम्रता, क्युरिओसिटी पाहिजे आपल्यामध्ये. काय 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 असं का आणि काय कसं, या गोष्टी. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंच्या कसोटीच उतरले पाहिजे. म्हणजे ते आपण भक्ती सिद्धांत सरस्वतींचं उदाहरण बघितलं, त्यांनी जी, किंवा रामानुजाचार्यांचं, त्यांची जी कसोटी घेतली गेली त्या चाचणीला त्यांनी उतरले पाहिजे पुन्हा पाहिजे. आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाळतात तेव्हा आपोआपच, म्हणजे इथे काय की खरोखर इथे जे काही येतोय आपण सत्संगाला, यांची प्रामाणिक इच्छा काय आहे ते जेव्हा भीमसेन प्रभू बघतात आणि त्याप्रमाणे जेव्हा आपण वागतो, तेव्हा भीमसेन प्रभूंचं एक निमित्त आहे, त्यांच्या थ्रू गुरुतत्व आपल्यामध्ये येतं आणि आपण ते समजू शकतो. बऱ्याच जणांना याची प्रचिती पण येते. प्रचिती म्हणजे याच्या ते रिअलायझेशन म्हणतो आपण, ते येतं आणि ते येतच पाहतात, तेव्हा तो आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरवले आहे. अंधानुकरण करायचं नाही आपल्याला, अंधानुसरण पण करायचं नाही, आणि विवेक शून्यपणा नाही. योग्य प्रश्न विचारलाय. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडून केवळ श्रवण करावे असे नाही, तर त्याने नम्रता, सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञानबोध करून घेतला पाहिजे. प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वभावतःच शिष्याबद्दल अत्यंत दयाळू असतात, कंपॅशनेट असतात. म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो, तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदान प्रदान यांचा पूर्ण मेळ जमतो. तर आम्ही आत्ताच या 26 जानेवारीला इस्कॉन NVCC मध्ये एक फेस्टिवल साजरा केला. माहिती तुम्हाला कोणाला? गुंडीच्या मार्जन. आता तुम्ही म्हणणार मागेच तर तुम्ही बोलले होते, ज्यावेळेस रथयात्रा असते त्यावेळेस गुंडीच्या मार्जन. तर हे पहिलं वर्ष आहे NVCC मध्ये गुंडीच्या मार्जनम हा फेस्टिवल इतक्या भक्तांना आवडलाय की त्याला ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स म्हणतो आपण. म्हणजे त्याच्यासाठी 100, 200, 300 रजिस्ट्रेशन, 500, 700 रजिस्ट्रेशन होतात. तर इतक्या भक्तांना ती सेवा आवडते. जो फेस्टिवल स्वतः चैतन्य महाप्रभूंनी चालू केलाय, गुंडीचेचं मंदिर स्वच्छ करणे, म्हणजे आपलं हृदय जे मंदिर ज्याच्यामध्ये परमात्मा रूपाने भगवंत स्थित आहे त्याची स्वच्छता, जे षड्रिपू आहे त्याची स्वच्छता करणे. जेव्हा आपण गुंडीचं मार्जनम करतो, भगवंताचं मंदिराचं सगळं स्वच्छता करतो, तेव्हा हे आपोआपच स्वच्छ व्हायला लागतं. तर हा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप योग्य फेस्टिवल आहे आणि याला खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स पण मिळतोय. म्हणून हे पहिलं वर्ष आहे की NVCCची जी ऑथॉरिटी आहे त्यांनी या वर्षीपासून 2दा हा फेस्टिवल साजरा करायचा असं ठरवलंय. आणि म्हणून जानेवारी आणि जुलै, जनरली जुलैत आपली यात्रा असते, रथयात्रा जगन्नाथपुरीची गुंडीच्या मार्गे. तर जुलैमध्ये आणि मग 6 महिन्यांनी पुन्हा जानेवारी, दर 6 महिन्यांनी गुंडीच्या मार्जन फेस्टिवल आपण साजरा करूयात. आणि त्याला आता आपण बघितलं थोडा कमी होता, वर्किंग डे पण नसतो ना, काही ना कुठे जायचं असतं. ते आपला 26 जानेवारीचा झेंडा आहे ते काही म्हणजे देशभक्ती जागृत होते, तर त्याच्यामुळे थोडा कमी रिस्पॉन्स, तरी पण 450 रजिस्ट्रेशन होते, इतर वेळी 700 असतात. तर हा जो फेस्टिवल आहे, अशा प्रकारचे फेस्टिवल किंवा तुमच्या इथे बरेच आहेत. जसं मला आता भीमसेन प्रभू सांगत होते की 5 तारखेला
काहीतरी आपल्या नित्यानंद त्रयोदशी आपण साजरा करतोय इथे, तो पण एक फेस्टिवल आहे. त्याच्यामध्ये आपण जे सेवा करतोय, सेवा सदाचार साधना, ह्याच्यावर आपल्याला संपवायचंय. तर हा एक थोडा दृष्टांत देतो परत. प्रभुपाद एकदा एक त्यांचं एक मॅगझिन छापलं होतं त्यांनी, आणि ते मॅगझिन असे वाटत होते, डिस्ट्रीब्यूट करत होते दिल्लीमध्ये. तर एक जो व्यक्ती होता त्याने सांगितलं, अरे हे एवढंसं मॅगझिन नको वाटू, ह्याच्यामध्ये काय ना ते लोक सिरियस घेत नाही आणि ठेवून देतात, फेकतात किंवा हे वाचत नाही व्यवस्थित. तर एक व्यक्तीने त्यांना सांगितलं की तुम्ही त्यापेक्षा पुस्तक तयार करायचं, मोठं पुस्तक फेकत नाही व्यक्ती, पुस्तक वाचतो. प्रभुपादांना एकदम क्लिक झालं त्यांच्या गुरूंची आज्ञा. अरे हा माझ्या गुरूंसारखाच एक प्रकारे हा व्यक्ती की हा मॅगझिन लाईटली घेतात लोक, तो पुस्तक छाप. आणि तेव्हापासून प्रभुपादांनी पुस्तक छापायला सुरुवात केली, पुस्तक लिहून ते वितरित करणे. म्हणून आपण पुस्तकं वितरित केले पाहिजे, गुरूंना प्रसन्न करण्यासाठी पुस्तक वितरण केले पाहिजे. कारण प्रभुपादांनी एका व्यक्तीकडून ऐकल्यानंतर, स्ट्राईक झाल्यानंतर ते कार्य सुरू केले, म्हणजे त्या व्यक्तीला देखील गुरु मानले प्रभुपाद. म्हणजे गुरु मानणे हे किती महत्वाचं आहे. ठीक आहे, हरे कृष्णा. कोणाला जर काही प्रश्न असतील, नसतीलच कदाचित, खूपच बेसिक होतं लेक्चर, असतील तरी विचारा. किंवा मग आपण आता नित्यानंद त्रयोदशी आपण साजरा करतोय 5 तारखेला, तर त्याच्यासाठी फक्त एक गीत म्हणू, अकरोध परमानंद, आणि मग सांगता आपली संपवू. कोणाकडे आहे का ते मराठीतून, किंवा कसंही, म्हणजे वैष्णव गीतचं पुस्तक आहे? नाहीये, ठीक आहे, ते सोपंच आहे, म्हणजे माहितीच आहे सगळ्यांना. एकदा फक्त म्हणू आपण ते, आणि त्याचा अर्थ वाचू. ठीक आहे, चालेल ना प्रोजेक्ट? 5-10 मिनिटात संपवलं. श्री लोचनदास ठाकूर यांनी रचलेलं आहे, श्री नित्यानंद प्रभूंवर आहे, नित्यानंद निष्ठा. अकरोध परमानंद नित्यानंद राय, परमानंद नित्यानंद राय, अकरोध परमानंद नित्यानंद राय, अकरोध परमानंद नित्यानंद राय, अभिमान शून्य नित्य नगर वेदा, अभिमान शून्य नित्य नगर वेदा, अभिमान शून्य नित्य नगर वेदा. अधम पतित जीव गारे गारे दिया, अधम पतित जीव गारे गारे दिया, अधम पतित जीव गारे गारे दिया, अधम पतित जीव गारे गारे दिया. हरि नाम महामंत्र दीक्षेन दिलाया, हरि नाम महामंत्र दीक्षेन दिलाया, हरि नाम महामंत्र दीक्षेन दिलाया. जारे देखो तारे कहे दंते तृणाधारी, जारे देखो तारे कहे दंते तृणाधारी, अमर किलिया लह बोलो गौर हरि, बोलो गौर हरि, अमर किलिया लह बोलो गौर हरि. एक बलि नित्यानंद पुण्य गड़ी जाय, एक बलि नित्यानंद भूमि गड़ी जाय, कोनार पर्वत
दिन भुलाते लोटा सोनार पर्वत दिन भुलाते लोटा हे न अवतार गार रत्न गंगीला हे न अवतार गार रत्न गंगीला लोचंडले तेरी पापी गेलो और गेलो लोचंडले तेरी पापी गेलो और गेलो अकरोध परमानंद नित्यानंद राय अकरोध परमानंद नित्यानंद राय अभिमान शून्य नितय नगर विधाय अभिमान शून्य नितय नगर विधाय हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय नित्यानंद राय नित्यानंद राय नित्यानंद राय जय नित्यानंद राय नित्य गंग हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गंग हरि बोल याचं फक्त तात्पर्य मराठीतून एकदा वाचतो 2 मिनिटं आणि मग संपवूया आपण. आता हे का घेतलं होतं हे सॉन्ग नित्यानंद त्रयोदशी मनवतोय म्हणून. नित्यानंद प्रभू हे आदिगुरु आहेत म्हणून आपण आता ज्या श्लोकात बघितलं आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे तेच आपले आदिगुरु आहेत नित्यानंद प्रभू म्हणून. आणि तिसरं अहो क्रोध शून्य परमानंद स्वरूप श्री नित्यानंद प्रभूंचा जय असो. ज्यांनी आपल्या भगवत्तेच्या अभिमानाला त्यागून स्वयं नगर नगर भ्रमण करीत आहेत आणि अधम पतितांच्या घरोघरी जाऊन त्यांना हरिनाम महामंत्र प्रदान करीत आहेत. ते ज्यांना ज्यांना पाहतात बघा जे भगवंताचे भक्त आहेत ते स्वतःही भगवंत आहेत पण ते भक्ताप्रमाणे वागतात आणि भगवंताचे अंश आहेत नित्यानंद प्रभू. आणि तरी देखील ते ज्यांना ज्यांना पाहतात त्यांना अत्यंत दीनतापूर्वक सांगतात हे बंधू तुम्ही एकदाच गौरहरी असे म्हणून मला खरेदी करा असे उच्चारित जेव्हा ते प्रेमाविष्ट होऊन भूमीवर पडतात आणि लोळू लागतात तेव्हा सोन्याचा पर्वत धुळीमध्ये पडला आहे असे वाटते. श्री लोचनदास ठाकूर म्हणतात अशा दयाळू श्री नित्यानंद प्रभूंच्या चरण कमळांवर ज्याची रती झाली आहे असा पापी या जगात व्यर्थ आला आणि गेला. हरे कृष्ण. तर आता शेवटचा सगळ्यात महत्वाचा भाग